सजा दो सजा दो सजा दरना सजा दो घर को गुलशन सा मेरे गुरुदेव आए। सजा दो घर को गुलशन सा मेरे गुरुदेव आए। बिछा दो बिछा दो बिछा छाप तिलक सब छीन रे मोसे नैना छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिले। छाप तिलक सब छीन रे मोसे नैना मिलेंगे। नैना मिलेंगे नैना मिलेंगे नैना मिलेंगे नैना मिलेंगे हे नैना हे नैना हे नैना नैना तो जय नैना 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 नैना तो जय नैना नैना तो जय नैना नैना हे नैना हे नैना नैना हे नैना तो जय नैना नैना तो जय नैना नैना तो जय नैना नैना हे दब तिलक सब छीन रे मोसे नैना मिले। गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणाधिसेवितं कवितजम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मयि देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं वानरयूथमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जडाडी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोलिए शिव महाप्राण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गिरणा मैया की जय, सुकेश्वर भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव, नमः पार्वती पते हर हर महादेव, नमः पार्वती पते हर हर महादेव। बेटा पायातले चप्पल बुट काढून बसायचं हा। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो, गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। हे गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। गंगाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, जय महाकाल। डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की हे डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हर डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो, डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। हे जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो, जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। हे जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। हे जटाधारी बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो, विश्वनाथ की जय
बाबा भोलेनाथ की जय हो। काशीनाथ की जय हो विश्वनाथ जय भूतनाथ डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय काशीनाथ की जय हो विश्वनाथ की जय हो डमरू वाले बाबा भोलेनाथ की जय हो। बोलिए शिव महापुराण भगवान की जय शुकेश्वर भगवान की जय नमः पार्वती पदे हर हर महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक तडीदीत पिता वैकुंठवासी पूजनीय श्री गुरु नत्थू सिंह बाबा रामदास बाबा नामदेव बाबा शंकर बाबा देवराम बाबा पंढरीनाथ बाबा जगा बाबा उखरडू बाबा या संत महात्म्यांच्या आशीर्वादाने परम पवित्र अशा या श्री क्षेत्र भगवान श्री सुकेश्वराच्या परम पवित्र सानिध्यात वसलेल्या श्री क्षेत्र रवंजे गावात अत्यंत महान पर्वकाडावर चालत असणारी देवादिदेव महादेवाची दिव्य कथा या कथेच्या अंतर्गत आजचा तिसऱ्या दिवसाला आरंभ करण्याआधी ग्रामदेवतेला आमचं वंदन आहे, श्रोतेजनांना आमचं वंदन, गुणीजनांना आमचं वंदन आहे। गावकऱ्यांच्या बहुमोल सहकार्याने कार्यकर्त्यांच्या तळमळीतून चालत असणारा हा दिव्य सुंदर असा महोत्सव या उत्सवात आजचा तिसऱ्या दिवसाला आपण आरंभ करतोय। आरंभाला सर्वांना प्रार्थना आहे, आपण सर्व शेतकरी लोक आहात पण तरी सुद्धा ऊन अत्यंत प्रचंड तापतंय। उन्हात आपली आपण प्रत्येकाने काळजी घ्या। आजच जवळजवळ माझ्याकडे 3 उदाहरणं अशी आहेत की 3 लोक माझ्या परिचयातली उष्माघाताने वारलीत। प्रचंड ऊन आहे, उन्हात निघूही वाटत नाही। दुपारी 12 वाजता जे ऊन पडलं पाहिजे ते सकाळी 8 वाजता पडतं। दुपारी आम्हाला दिवसभर आज जळगावमध्ये असताना रोडवर माणसं दिसत नाही, तितकं प्रचंड ऊन आहे। शेतकरी हा कष्ट करणारा आहे, खेड्यात राहणारी लोक प्रचंड शेतामध्ये काम करतात उन्हामध्ये, पण तरी असो आपली काळजी घ्या। आता प्रत्येकाच्या घरात फ्रीज आहे, माझी प्रार्थना असेल। व्हॉट्सअप तर प्रत्येक जण चालवतोच, पण व्हॉट्सअपला सध्या एवढे मेसेज येतात की कोणी कोणाचे मेसेज वाचवायला तयार नाही। काही दुसरं नाही लक्षात राहिलं तरी चालेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, एवढे 15-20 दिवस उन्हातून आलात म्हणजे अति गार पाणी पिऊ नका, अति गार पाण्याने हातपाय धुवू नका, त्याच्याने बारीक रक्तवाहिन्या थांबतात आणि शरीराला त्रास होतो। म्हणून आपली आपण सर्वांनी काळजी घ्या। उन्हाळ्याचे दिवस आहेत, रामनवमी हनुमान जयंतीचा पर्वकाळ आहे, पण बऱ्याच दिवस आधी म्हणजे मी ही कथा घेण्याच्या आधी माझे जवळजवळ 5-6 कीर्तन रात्रीचे घेतले गेले होते। पण मी विचार केला की जवळच्या जवळ आपल्याला जळगाव जवळच आहे, जास्त प्रवास करावा लागणार नाही, म्हणून ते 5ही कीर्तन मी थांबवली आणि ही कथा घेतली। तुमच्या सर्वांचा उत्साह पाहून मला खूप आनंद होतो। शेतात कामं करून सुद्धा कुणाला सध्या वेळ आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सर्व एवढ्या बहुसंख्येनं कथेकरता उपस्थित राहतात, तुम्हाला सर्वांना माझं वंदन आहे। खरंच तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेत। इथले सर्वच कामं वाखाणण्या जोगीत। ज्या वेळेला माझ्याकडे कथा देण्याकरता दापुरीचे आमचे गोपाल महाराज नामदेव दादा सरपंच निवृत्ती भाऊ आले, त्यांनी सांगितलं, म्हटलं तुम्ही कथा द्यायला 2च लोक आले, एरवी आमच्याकडे कथा देण्याकरता गाडी भरून येते। त्याने सांगितलं महाराज आमचं गाव खूप चांगलं आहे,
म्हटलं मला माहिती आहे तुमच्या गावाचा इतिहास, चांगल्या कामाला सारं गाव सहकार्य करतं. आणि मी आल्यानंतर पाहिलं जे कथा द्यायला आले त्यांच्या हातात ना वर्गणीची डायरी ना पावती पुस्तक. पावती फाडणारे दुसरेच आहेत, वर्गणी जमा करणारे. जो तो आपापलं काम करतोय. किती किती उत्सव आहेत. रामललांचा काल जन्म झाला, जन्मोत्सव रवंजकरांनी आज साजरा केला. काय तो डीजे, काय ते नाचणं, देवाचा आनंदोत्सव आहे तो, जो तो आपापल्या पद्धतीने साजरा करतो. तरुणांच्या मनामध्ये भगवाधारीनं संचार केला आणि त्यांनी आज मिरवणूक काढली. डीजे बर का होईना, आनंद आहे तो आमचा. अत्यंत गोड आनंदोत्सव सर्वीकडे चालू आहे. भगवंतापासून तर भक्तापर्यंतचा उत्सव आहे. रामनवमीला भगवंताचा जन्म झाला आणि पौर्णिमेला भक्ताचा जन्म होईल तोपर्यंत उत्सव चालेल. रामलला जन्माला आलेत आणि पौर्णिमेला मारुतीराय जन्माला येतील तोपर्यंत भारतात आनंदोत्सव आहे. या आनंदोत्सवामध्ये आपण सुद्धा कथा श्रवण करतोय. 88,000 ऋषींनी सूतजी महाराजांना वंदन केलं आणि सांगितलं, महाराज काल जी कथा तुम्ही ऐकली, कथा ऐकून आमचं अंतःकरण अत्यंत गदगद झालं. आम्ही संसारातली पीडा, संसारातलं व्यवहारातलं दुःख विसरलो. या जगात सुख कुठेही नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. जगात सुखी कोणी नाही आहे. आणि जर तुम्ही सुख शोधायला गेलात तर मिळतं तरी किती. सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वता एवढे. नातू झाला, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे. त्यानं कमरात लात मारली रे मारली. मारुती मंदिराचा ओटा, याचं नाव संसार आहे. टिकत नाही सुख, थांबत नाही ते. सुखाचे दिवस थांबत नाही, दुःखाचे दिवस जात नाही. सुख मिळतं प्रत्येक माणसाला, पण ते टिकत नसते. महादेवाच्या संसारातलं तरी सुख टिकलं का सांगा. मा सतीने, फॅन थोडस लांब करा, त्याचाही आवाज माईक मध्ये येतोय. थोडसा लांब, तिकडच्या पटरीवर करा. हा, नाही त्याचाही आवाज नाही, तो दुसरंच काहीतरी. त्याचाच आहे. राईट, बरोबर. येऊ दे, मला हवा पाहिजे. आला तर आला थोडासा. मेरा बस चले तो मैं एसी लगवा लूं, लेकिन चल रही फैन पे तो चलने दो. अरे त्याचा बँड बंद करा. बंद करा. अरे काय तुम्ही पहिले लेट चालू जाई. नक्कीनं लग्न 17 इग्न. शांत बस. अरे मांडी घाल रे. शंकर मा सतीला वाचवू शकत होते. ते तर महादेव आहेत, त्यांना त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सर्व कळतं. पण महादेवानं सती मातेचं शरीर काय यज्ञकुंडामध्ये पडू दिलं. तर याची सुंदर कथा आहे, लक्षपूर्वक ऐका. त्रेतायुगामध्ये रामलला वनवासाकरता निघालेले आहेत आणि रावणाने सीता चोरून नेली असं म्हणतात. आणि प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शोधामध्ये फिरतायत. हाय सीते, हाय सीते. रामललाने वृक्षांना विचारावं, माझी सीता पाहिली का. वेलीना विचारावं, माझी सीता पाहिली का. डोंगरावरच्या दगडांना विचारावं, माझी सीता पाहिली का. कोणी पाहिली माझी सीता. प्रत्येकाला रामलला विचारतायत. आणि हे कैलास पर्वतावरून सती मातेने पाहिलं. आणि सती माता विचार करते, महादेव यांचं भजन करतात. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. महादेव यांचं भजन करतात. हे देव होऊच शकत नाही. जर हे देव राहिले असते तर बायको करता रडले नसते. यांची परीक्षा घेतली पाहिजे अशी बुद्धी झाली कोणाला, सती मातेला.
सती माता विचार करते यांची परीक्षा कशी घ्यायची. रामलला अत्यंत व्याकुल आहेत, सीता मातेच्या शोधामध्ये फिरतायत. आणि तशा अवस्थेमध्ये सती मातेने जसंच्या तसं सीता मातेचं रूप घेतलं. सती माता सीता झाल्यात आणि अचानक रामप्रभूंच्या समोर आल्यात. रामप्रभूंनी पाहिलं की समोर सती माता आलेल्या आहेत. रामप्रभू काय नाही ओळखू शकत. लक्षात आलं आणि सती मातेला सीता मातेच्या स्वरूपात असताना दंडवत केलं. माते या, तुम्ही पाहिलं का माझ्या सीतेला. सती माता खजील झाल्या. सती माता म्हणते माझा प्रयोग हाणून पाडला, मी यांना ओळखू शकली नाही. हे तर साक्षात परब्रह्म आहे, हेच खरे देव आहेत. यांनी एका मिनिटात ओळखलं की मी सीता नसून सती असं. लाज वाटली सती मातेला. आणि सती माता कैलास पर्वतावर आल्याबरोबर सती मातेचं जसं आगमन झालं तसं महादेवानं सती मातेचे पाय धरले. सती माता म्हणते अहो तुम्ही माझे पती, माझे धनी आहात, तुम्ही माझ्या पाया पडू नये का म्हणून माझ्या पाया पडतात. महादेवानं सांगितलं सती, पत्नी कधी आई होऊ शकत नाही आणि जी आई झाली ती कधी पत्नी होऊ शकत नाही. तू आतापर्यंत माझी पत्नी होती पण तू माझ्या आईचं स्वरूप धारण केलं. तू माझी आई झालीस म्हणून आता तू माझी बाई होऊ शकत नाही. मी तुला आता याच्यानंतर पत्नी म्हणून तुझा स्वीकार करणार नाही, कारण तू माझ्या आईचं रूप धारण केलं, सीता मातेचं. मग या शरीराला महादेव जर पत्नी मानायला तयार नाहीत म्हणून सती मातेने आपलं शरीर यज्ञ कुंडामध्ये टाकलं. ही कथा असं शिकवते की महादेव म्हटले होते तू जाऊ नको, तुझ्या बापाच्या घरी जरी यज्ञ असला तरी प्रतिशोध घेण्याकरता, बदला घेण्याकरता या यज्ञाचं आयोजन आहे, तू न गेलेलं बरं. पण ऐकलं नाही कोणी, सती मातेने. या कथेतून तुम्हाला काही नाही कळालं माय मावल्यानो तरी चालेल, तुमची संख्या भरपूर आहे. काय नाही कळालं तरी चालेल, फक्त एवढं या कथेतून लक्षात घ्या, काय ज्या बाईने बायकोचं ऐकलं नाही तिला पश्चाताप करावा लागतो. म्हणून प्रत्येक स्त्रीने नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, प्रत्येक बाईने पती परमेश्वराचं ऐकलं पाहिजे. पतीची या मता अनुसरून पतिव्रता. जी पतीच्या मताच्या पलीकडे जाते तिला पश्चाताप होतो, तिला रडावं लागतं, तिच्यावर वाईट दिवस येतात. पण स्त्री हट्ट आहे तो प्रत्येकाला पुरवावा लागतो. स्त्री हट्ट हा प्रत्येकाला पुरवावा लागतो. 3 हट्ट आहेत, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट. 3 हट्ट सांगितले जातात. त्यातला जो स्त्री हट्ट आहे ना हा प्रत्येकाला पुरवावा लागतो. स्त्री हट्ट पुरवला पाहिजे, पुरवावा. आमचे गुरुजी सांगायचे, सांगू का? स्त्री हट्ट कसा पुरवला पाहिजे 3 मिनिटात सांगतो बघा. आमचे गुरुजी सांगायचे स्त्री हट्ट कसा पुरवायचा. एक शेठजी पंढरपूरला जायला निघाले आणि अख्ख्या गावात फिरले. कोणी म्हटलं माझ्यासाठी बुक्का आणा, कोणी म्हणतं कुंकू आणा, कोणी म्हणतं हरिपाठाचं पुस्तक आणा, कोणी म्हणतं ज्ञानेश्वरी आणा, कोणी म्हणतं गाथा आणा, कोणी म्हणतं तुळशीची माळ आणा. प्रत्येकाने शेठजीला काही ना काही सांगितलं. शेठजी अख्ख्या रवंजात फिरले. शेठजीनं विचार केला की वो आता प्रत्येक गावाचा निरोप, गावातून सर्वांचा निरोप घेतला गेला, आपल्याला पंढरपूर करता जायचंय, पंढरपूरला निघायचंय. बरं मग निघत असताना, पंढरपूरला जात असताना प्रत्येकाला तर आपण विचारलंच, पण आपल्या बायकोला सुद्धा काहीतरी विचारू, आपल्या पत्नीला सुद्धा काहीतरी विचारू. आपल्या पत्नीला विचारलं पाहिजे. आणा ना बसून जा, बसा काका बसा, हो बसा बसा, हो वाचतो बसा, बसा तुम्ही बसा. बरं का, आपल्या पत्नीला सुद्धा काहीतरी विचारलं पाहिजे आपण. घरी आलात आणि बायकोला शेठजीनं विचारलं, म्हटले का ग मी पंढरपूर चाललो, सर्व गावातून मला काही ना काही सांगितलं, तुझ्यासाठी पण पंढरपूरवरून काही आणू का? बायको म्हटली बघा माझ्यासाठी पंढरपूरवरून काहीच आणू नका. तो म्हणे असं कसं, काहीतरी सांग मी तुझ्यासाठी आणतो. बायको म्हटली माझ्यासाठी काय, असं कसं, साऱ्या गावानं सांगितलं आणि तू सांगत नाही, काहीतरी सांग मी आणेल तुझ्यासाठी. बायको म्हटली तुम्हाला नाही म्हटली ना मला काहीच नको,
अगं असं काय करते वेडी, बोल ना, काहीतरी आणतो ना तुझ्यासाठी. बायको म्हणे आता तुम्ही जास्तच हट्ट धरला म्हणून मग माझा पण हट्ट आहे, माझ्यासाठी पंढरपूरवरून एक कॅसेट आणा. म्हणे कॅसेट कोणती आणू? बाबू लंगड्याची आणू, दरीला पंढरीचा चोर आणू, गदर आणू, जोधा अकबर आणू, कोणतं आणू नेमकं ते तरी सांग. एखाद्या पिक्चरचं नाव सांग, गाण्याचं नाव सांग, नाटकाचं नाव सांग, त्याची कॅसेट आणतो. बाई म्हणे बघा आता तुम्ही मला विचारलं ना, माझ्यासाठी पंढरपूरवरून कॅसेट आणा, पण अशी कॅसेट आणा आतापर्यंत कोणाच्या घरी आली नाही आणि याच्या पुढे कधी येणार नाही. कशी कॅसेट आणा? आतापर्यंत कोणाच्या घरी आली नाही आणि याच्या पुढे येणार नाही. त्याच्या डोक्यात तेच फिट बसलं. बायकोनं कॅसेट सांगितली कशी? आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. रवंजापासून पंढरपूर फिरला, पण डोक्यात एकच विचार, आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. पंढरपूरला गेला, पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये जातो आणि पांडुरंगाला सांगतो, पांडुरंगा कॅसेट पाहिजे. म्हणे कशी कॅसेट? आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. पांडुरंग म्हणे घरी जाय, मी 28 युगापासून उभा आहे, अजून माझ्या रुक्माईनं काही मागितली नाही, तुझ्या बायकोनं कसं काय मागितली बापा? अशी कॅसेटच नाही. बाहेर आला, दुकानदाराला म्हणतो, दुकानदार दादा कॅसेट द्या. म्हणे कसली? आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. दुकानदार म्हणे तुझा फोन नंबर दे, आली की मी तुला बोलवून घेईल. अजून काय आली नाही. अख्खं पंढरपूर फिरला, त्याला कॅसेटच नाही भेटली. शेवटी काय करावं, तसाच निघाला एसटीनं, गावच्या फाट्यावर उतरला. फाट्यापासून 2 किलोमीटर रवंज मध्ये रस्त्यानं येत होता, हातात 2 पिशा, बायकोनं करून दिलेला लाडू चिवडा सर्व जसाच्या तसा होता. काहीच खाल्लं नाही त्यानं, टेन्शन मध्ये. कॅसेट आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार. डोक्यात फिट. आता कॅसेट तर काही भेटले नाही, घरात घेते का बाहेर काढते देव जाणे. डोक्यात फार मोठं टेन्शन. रस्त्यानं येत होता, आंब्याच्या झाडाखाली एक म्हशी चारणारा पोरगा बसला होता. तो म्हणे शेठजी तुमच्या चेहऱ्यावर फार मोठं वाईट संकट वाटतंय, काय झालं, का बरं नाराज? म्हणे जाऊ दे गडा, तुला सांगून काय फायदा? नाही नाही सांगा. अरे तुला सांगून काय फायदा? नाही नाही शेठजी मला सांगाच, तुम्ही का बरं नाराज? अरे म्हणे येड्या तुला सांगून फायदा नाही, सर्व थकले. म्हणे मला सांगून तर पहा. म्हणे काही नाही रे, शेटाने कॅसेट सांगितली कशी? आतापर्यंत आली नाही, याच्या पुढे येणार नाही. तो पोऱ्या म्हणे त्यात काय विशेष? म्हणे तू याकडे आहे? म्हणे आहे. बाप रे बाप. शेठजी म्हणे जमलं. पोरगा म्हणे माझ्याकडे कॅसेट आहे, मी कॅसेट देतो, पण कॅसेटीचे नियम फार कडक आहेत. ते नियम तुम्हाला तंतोतंतपणे पालन करावे लागतील तर कॅसेट मिळेल. शेठजी म्हणे तू काही पण नियम सांग, पण कॅसेट दे. पोरगा म्हणे पहा नियमाचं पालन करावं लागेल. शेठजी म्हणे तू म्हणशील ते नियमाचं पालन करेल, पण कॅसेट दे. पोरगा पटकन लगेच झोपडीत गेला. एक मटकं पडलेलं होतं झोपडीत, पोरानं ते मटकं आणलं. त्या पोराला काहीतरी मंत्र येत होता. पोरानं अशी चुटकी मारली, निंबाच्या झाडावर एक आग्यमवाड बसलेलं होतं. त्या मवाडच्या सर्व्या माशा उठल्या, त्या घळडीत घुसल्या. त्यानं वरून एक फडकं बांधलं, दोरीनं 3 गाठा मारल्या. शेठजी जवळ आला, असं असं हलवलं, शेठजीच्या कानाला लावलं. भन आवाज आला. शेठजी म्हणे शाबास, काय हुशार आहे तू. हुशार नका म्हणू, कॅसेटीचे नियम ऐका पहिले. शेठजी म्हणे काय नियम आहेत? या कॅसेटीचा पहिला नियम, ही कॅसेट माणसांना पाहता येत नाही, फक्त बायांनी पाहायची असते. एकट्या बाईने पाहून चालत नाही. मागच्या गोठ्याच्या दार खिडक्या बंद करावे लागतात. सर्व गावातल्या बाया गोठ्यात येऊ द्याव्या लागतात. बाहेरून एवढं कुलूप भरावं लागतं. 3 तासापर्यंत कुलूप उघडता कामा नये. शेठजीनं पक्क डोक्यात घेतलं. शेठजी घरी आले आणि बायकोनं पहिला प्रश्न विचारला, कॅसेट आणली का? तो म्हणे मग कशाला विचारता? शेठजीला जेवायला ताट, बसायला पाठ, शेठजीचा नाही तो थाट. आता तुम्हाला दवंडी द्यायची गरज आहे. अमक्या अमक्या महाराजचं शिवमहापुराण कथा चालू आहे, कथा ऐकायला. इकडं दवंडी द्यायची गरज नाही. सध्या 2 नेटवर्क फार फास्ट आहेत.
एक ईमेल आणि दुसरं फिमेल. ज्याला समजलं त्याला धन्यवाद, बाकीच्यांनी प्रसाद घेऊन जायचा. 2 नेटवर्क अत्यंत प्रचंड क्षार्प आहेत. माईबाप लगेच तर खबर गेली, या बाईने त्या बाईचं, त्या बाईनं त्या बाईचं, त्या अख्ख्या गावात शेटानीसाठी कॅशिट आणलेली आहे. गावातल्या सर्व बाया कॅशिटी करतात. 7:30 वाजता मागच्या गोठ्यामध्ये आमंत्रित. नेमकं गावात कीर्तन होतं. 5 वाजता शेठजीनं गोठा पॅक केला. असा पॅक केला मी पाहिला होतो ना. आतली माशी बाहेर जाणार नाही, बाहेरची माशी आत येणार नाही. 7:30 वाजता सर्व गावातल्या बाया त्या गोठ्यात गेल्या. शेठजीनं बाहेरून कुलूप भरलं. नेमकं गावात कीर्तन होतं. शेठजी कीर्तनात येऊन बसले. कीर्तनकार बाबा म्हणले, शेठजी तुमना गाव मग बाया काही नाहीत का? शेठजी म्हणे, गैऱ्या बाया आहेत पण क्या शिटले जायले. कीर्तनकारले काय लेणं देणं, कंदीलला येणं त्यांना काय संबंध? वही बो रामायण महाभारतनी क्या शिट गायला होती बाया. तिकडं शेटानी उठली. शेटानी म्हणे, ऐका, माझ्या पतीनं माझ्यासाठी पंढरपूरवरून कॅशिट आणलेली आहे. त्या कॅशिटीला उडवण्याचा मान आपल्या गावातील वयोवृद्ध तपोवृद्ध सकुमाई यांना देण्यात येत आहे. म्हणजे उठली सकुमाई, 80 वर्षाची सकुमाई अशी दन 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 चालत आली. सकुमाई ती गाठ उघडणार तेवढ्यात गावातल्या बाया म्हणे, सकुमाई असं काही चालणार नाही, नाव लिहिणं पडी. ते नाव काही म्हणा ध्यानमा राहिनं नाही, पण सकुमाईने असं लंब चौडं नाव लिहिलं. पहिली गाठ, दुसरी गाठ, तिसरी, थोडं धीरे धीरे माखे आपल्याकडे बी येतील सांगता येत. तिसरी गाठ सोडता बरोबर पहिला मिस कॉल नान माहिलेच दिना. सकुमाईला मिस कॉल दिला. जो आरोड्या आल्या कीर्तनात. कीर्तनकार बाबा म्हणे, शेठजी काय आहे? शेठजी म्हणे, बाबा घाबरू नका, कॅशिट आते बारे रंग मायले. अरे बाबा, स्त्री हट्ट आहे पूर्वावा. पत्नीचं ऐकलं पाहिजे पण त्याला लिमिट. महादेवाचं ऐकलं नाही सती मातेने. महादेवाला हट्ट पुरवावा लागला. सती माता आल्या, यज्ञशाळेमध्ये स्वतःचं शरीर समर्पित करावं लागलं. पण त्या शरीराचे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग तयार झाले. बरं, या 12 ज्योतिर्लिंग या शिवलिंगाच्या पूजेचा काही विधी आहे. शिवलिंगाची पूजा सर्वच करतात, शिवलिंगाला अभिषेक सर्वच करतात. पण या शिवलिंगाचा किती अभिषेक, कुठं केल्यानंतर काय फलश्रुती मिळते? पहिली गोष्ट तर शिवलिंगाचा अभिषेक करत असताना, शिवलिंगाचं पूजन करत असताना कुठल्याही नदीचा पवित्र असा कणकणी निरादिनी वाहणाऱ्या नदीचा किनारा असावा. नदीच्या काठावर महादेवाची भक्ती केली, साधना केली, ती अधिक पटीनं फल देत असते. मग प्रत्येक नदीचं विशिष्ट असं महत्व आहे. गंगा असेल, तुंगभद्रा असेल, नर्मदा असेल, सरस्वती असेल, प्रत्येक नदीचं वेगळं वेगळं. गंगा नावाची जी नदी आहे ही पापमुक्त करते. माणसाने जीवनामध्ये किती जरी पाप केलेलं असलं, त्याचा मृत्यू जर कणकणी निरादिनी गंगा मातेच्या कुशीमध्ये झाला तर तो मनुष्य पापमुक्त होतो. म्हणून लोक मरण्याकरता काशीला जातात. काही लोक आयुष्य वेचतात काशीला. का बरं? मरण्यासाठी. काशीला अंतविधीचे 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार कुठेही नाहीत, आपल्याकडे 2च प्रकार आहेत. एक, माणूस मेल्यानंतर जाळलं जातं. 2, माणूस मेल्यानंतर त्याला पुरलं जातं. 2च प्रकार आहेत. एक तर बुजतात, नाही तर जाळून टाकतात. बरोबर आहे की नाही? पण अजून एक 3रा प्रकार आहे. कोणता? काशीला जर एखादा माणूस मेला तर नवरदेवासारखं सजवतात. बाई मेली तर नवरीसारखं सजवतात. छातीला दगड बांधतात आणि ते प्रेत गंगा मातेमध्ये सोडून देतात. आता मोदीजींनी सुद्धा ते प्रेत सोडण्याकरता एक विशिष्ट असा विभाग त्या गंगाजीमध्ये बनवलेला आहे. गंगा नदी पापमुक्त करते माणसाला. तुंगभद्रा नावाची जी नदी आहे, त्या नदीच्या तीरावर जाऊन जर महादेवाचं पूजन केलं, भक्ती केली तर मनुष्य जीवनमुक्त होतो. जन्म मरणाच्या पलीकडे जातो. जन्म मरणाचं दुःख अत्यंत कठीण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे सहनम. ही जी साखळी आहे ना, या साखळीतून जर मुक्त व्हायचं असेल तर तुंगभद्रा नावाच्या नदीवर जा आणि तिथे जाऊन महादेवाची साधना करा. जन्माचं दुःख काय कमी आहे काय? मरणाचं दुःख तर सर्वांना माहिती आहे, पण जन्माचं दुःख ही प्रचंड कठीण आहे.
आईचं शरीर काय एअर कंडिशनचा बंगला नसतो. आपल्या खेड्यामध्ये एक पदार्थ केला जातो. आता तो पदार्थ फार कमी पद्धतीनं केला जातो. आमची आजी बनवायची तो पदार्थ. सर्व डाळी मिक्स केल्या जायच्या, पाणीमध्ये टाकल्या जायच्या. त्या डाळी व्यवस्थित अशा पाणीमध्ये फुगल्या की आमची आजी पाट्यावर आणि ओराट्यावर ते वाटायची. आता पाटा ओराटाच नाही, आता भुर्र खुर्र ते काय मिक्सर टाकल्याबरोबर भुर्र चक, शॉर्टकटवालं काम आहे. पण पूर्वी वराट्या पाट्यावर ते असं वाटलं जायचं. जुन्या आजीबाया वाटायच्या. ती डाळ वाटली की मग चुल्यावर एक पातेलं ठेवायचे. त्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचे, तुरखाट्या मोडल्या जायच्या, त्याच्यावर टाकल्या जायच्या. मग त्या डाळींचं ते पीठ असं गोलगोल करायचे, फडकं ठेवायचे, फडकावर ते पीठ ठेवायचे असं गोलगोल गोळे करून. त्याच्यावर एक ताट ठेवायचे आणि भला मोठा खलबत्ता त्याच्यावर ठेवला जायचा. मग खालून जाळ लावायचे. जसं जसं पाणी उकळायचं ना तसे तसे ते फुनके परिपक्व व्हायचे. जसे ते फुनके त्या पाण्यावर परिपक्व होतात तसं तुम्ही आपण सर्व जीव आईच्या जठरग्नीच्या ज्वाळेवर परिपक्व होतो. आईचं पोट म्हणजे काही एअर कंडिशनचा बंगला नाही आहे. इतकं भयानक दुःख आहे गर्भवासाचं. गर्भीच्या यातना सांगता सुद्धा येत नाही. बरं, जन्माला येईस तोपर्यंत ठीक आहे. जन्माला आल्यानंतर काय कमी दुःख आहे काय? जन्माला आल्यानंतर सुद्धा प्रचंड दुःख आहे हो. लहानपण अत्यंत गोड आहे, अत्यंत सुंदर आहे. लहान मुलं सर्वांना आवडतात. पोरगा जन्माला आला ना सर्व घर भांडणी करतं. पोरगा जन्माला आला की पोऱ्याची माय म्हणते कलर माझ्यासारखा, पोऱ्याचा बाप म्हणतो डोळे माझ्यासारखे, पोऱ्याचा आजला म्हणतो चेहरा माझ्यासारखा, पोराची आजली म्हणते नाक 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 मनसारखं. म्हातारीचं नाकावर लय लक्ष राहतं. नाक नाही तो कुछ नाही. सर्व ठिकाणी नाक लागतं म्हणून म्हातारीला नाक आवडतं. पूर्वी जर पोरगी पाहायला गेले ना, खरं पोरगी कस काय, एखादी घरातला ज्येष्ठ माणूस पोरगी पाहायला जायचा. पोरगी पाहून आला की मग संध्याकाळी जेवायला बसायचे. मग विचारायचे रामभाऊ, आता रामभाऊचं कामच राहिलं नाही. रामभाऊ पोरगी कस काय? अरे गुलाबाच्या पाकळीसारखे ओठ आहेत, सफरचंदासारखे गाल आहेत, पोरीच्या असे लांब लांब केस, कलर भुरी भुरी भस. पण तिच्या नाकावर म्हशीनं पाय ठेवलाय. तुकाराम महाराजांच्या भाषेत काय करावी ती 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली. नाक नाही तो कुछ नाही. सर्व ठिकाणी नाक लागतं. सोपं सांगू का? गलीमा साधं झगडं उद्या भांडण जाऊ दे, तिले काय म्हणजे झगडाले सुद्धा नाक लागस. नाक नाही तो कुछ नाही. सर्व घन भांडणी करतं. जन्माला आलं पोरग की आई म्हणते कलर माझ्यासारखा, बाप म्हणतो चेहऱ्या माझ्यासारखा, आजोबा म्हणतो डोळे माझ्यासारखे, म्हातारी म्हणते नाक माझ्यासारखं. आणि तोच पोरगा 20 वर्षाचा उद्या 31 डिसेंबरला दारू पिऊन घरी येऊ द्या, हेच गलीत बोमा मारतात. कोणवर पडणं? तूनवरच पडणं. ते पडी कोणवर? हा, बालपण अत्यंत सुंदर आहे दादा, निरागस आहे. ज्ञानोबरायनं कशाचा मोह झाला नाही, पण ज्ञानोबरायनं लहानपणाचा मोह झाला. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण अत्यंत गोड आहे, पण त्या लहानपणात यातना कमी आहेत का? अरे ते 1-2 महिन्याचं बाळ राहतं आणि त्या बाळाचं आंघोळ करणारी आजी बी स्पेशल राहते. लहान लेकराचं आंघोळ करणारी आजी लाकडासारखे हात राहतात तिचे कडक धट. तिची वाट पाहिली जाते. मग ती आजी येते, ते पाण्यात हात घालते, गरम टाक गरम, पुन्हा हात दगडवी जाळीत. त्यांनी कोमल कातडी आहे, असं कडक पाणी करते, त्याला असं पायावर टाकते आणि त्याच्या अंगावर पाणी टाकता बरोबर जो रडतो ना पोरग, म्हणता बी येत नाही त्याला मला चटका लागतोय असं बोलता नाही येत. यातना आहेत त्या लहानपणाच्या. बरं ते पाण्यावर बी थांबत नाही. ती आथाना पायवडी तथा चिटकाडी तथाना हातवडी अथा वाकडा कर तिकडा कर. अरे बाप रे बाप, पार तो माणूस येण्यापेक्षा यम पुरवडना, पण हाई म्हातारीने पुरवडणे. असं कच्चाटून दाबते त्याला, उलटा करी सिधा करी, आताईन थापडी तताईन थापडी. आणि मग एकदाचा का तिने झोक्यात टाकला की मग म्हणते देख माय कितला थकी जायला नाही. सुटी घेत होतो तावडी माधून जीव सुद्धा लिहिले ती तू ते ना. इतक्या कठीण यातना आहेत. जन्माला आल्यापासून माणसाच्या जीवनात दुःखच दुःख आहे दादा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. पण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर तुंगभद्रा नावाच्या नदीवर जावं.
महादेवाचं शिवलिंग स्थापित करावं. मनुष्य जन्म मरणाच्या पलीकडे जातो. माणसाला जर वैराग्य पाहिजे असेल, माणसाला जर पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर केदारनाथला जावं आणि भगवंताचं दर्शन घ्यावं. केदारनाथाचं जे ज्योतिर्लिंग आहे ना, हे ज्योतिर्लिंग कसं तयार झालं आला विषय म्हणून सांगतो तुम्हाला, ऐका. महाभारतातली सुंदर अशी घटना आहे. हे केदारनाथचं ज्योतिर्लिंग कसं पापमुक्त बनवतं मला ते सांगायचं आहे. 100 कौरव आहेत आणि 5 पांडव आहेत. ज्यांच्या बाजूने परमात्मा आहे त्यांचा विजय निश्चित आहे. 100 कौरवांना 5 पांडव बदले नाहीत. 5 पांडवांनी 100 कौरव निपात करून टाकले. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सर्व मारलेत. आणि पांडवांना पाप लागलं, दोष लागला, कारण बरेच ब्राह्मण त्यांच्यातून मारले गेले. माणसाच्यातून ब्रह्महत्या होऊ नये. जर ब्रह्महत्या झाली तर ती भोगावी लागते. ब्रह्महत्येला प्रायश्चित्य नाही, मग तो ब्राह्मण कसाही असू दे, ब्रह्महत्या लागली तर. पुराणामध्ये अशी एक कथा येते की इंद्राने रुद्रासूर नावाचा एक ब्राह्मण मारला होता. इंद्राला पाप भोगावं लागलं. इंद्राचं इंद्रासन गेलं. इंद्राचं ते पाप इंद्राने 4 लोकांना वाटून दिलं. जमिनीला वाटलं, झाडाला दिलं, जमिनीला दिलं, पाण्याला दिलं आणि स्त्रीला दिलं. 4 लोकांना दिलं. लक्षपूर्वक आहे. इंद्राचं पाप 4 लोकांनी घेतलं. जमिनीने घेतलं, झाडाने घेतलं, पाण्याने घेतलं आणि स्त्रीने घेतलं. स्त्रीचं पाप रजस्वला धर्माने बाहेर आलं. जमिनीचं पाप खड्डा खोदला त्या रूपाने बाहेर आलं. पाण्याचं पाप फेस रूपाने बाहेर आलं आणि झाडाचं पाप डिंक रूपाने बाहेर आलं. यांना इंद्राने वरदानही दिलेत. झाडाला सांगितलं की बाबा हे बोट तुटलं तर पुन्हा येणार नाही, पण तुझा डीर जर कापला तर पुन्हा येईल. इंद्रानं दिलेलं वरदान आहे. पाण्याला सांगितलं जरी पाप रूपानं फेस तुझ्यातून बाहेर आलं पण तुझ्या वाचून या विश्वामध्ये कोणी जगू शकत नाही. जल ही जीवन आहे. आणि जमिनीला सांगितलं तुझं उदर किती जरी फाडलं तरी भरून निघेल. आणि स्त्रीला जो आशीर्वाद दिला, स्त्रीला जे वरदान दिलं ते मी सांगू नये, तुम्ही ऐकू नये. माझी वय नाही तेवढी सांगण्याची, माझी पात्रता नाही. वयस्कर कीर्तनकाराने, वयस्कर कथाकाराने सांगितलं तर चालेल. मला फक्त एवढं सांगायचं की ब्रह्महत्या भोगावीच लागते केली तर. मग ब्राह्मण सुद्धा मारलेत 5 पांडवांनी आणि इतकं मोठं पाप झालं. म्हणून भगवान कन्हैयाने सांगितलं, कृष्णाने सांगितलं, या पापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर भोलेनाथाचं दर्शन घ्या. तुमचं पाप निघून जाईल, तुम्ही पापमुक्त व्हाल. मग पांडव महादेवाच्या शोधामध्ये निघालेत आणि महादेव विचार करतात यांनी एवढे माणसं मारलेत, एवढं पाप यांच्याकडून झालं. जर का यांना मी भेटलो तर लोक पाप करतील आणि माझ्या दर्शनाला येतील, चुकीचा संदेश जाईल, म्हणून यांना भेटायचं नाही. म्हणून महादेव लपत फिरतायत. महादेव लपत फिरताय. पांडवांनी महादेवाचा शोध घ्यायला सुरुवात केली. सारा हिमालय पर्वत पाहिला पण पांडवांना महादेव दिसत नाही. पण लक्षपूर्वक ऐका, हिमालयाच्या एका उंच टेकडीवर महादेव बसलेले आहेत. पांडवांना कळालं, पांडव समोर उभे आहेत. जाण्याकरता एकच रस्ता आहे. महादेव विचार करतात आता समोर पांडव आहेत आणि मला जाण्याकरता एकच रस्ता आहे, करू काय? यांना दर्शन तर द्यायचं नाही, यांना तर दिसायचं नाही, मग इथून निघायचं तरी कसं? तेवढ्यामध्ये महादेवाच्या मागून काही रेड्यांची झुंड आली. रेडा म्हणजे हेला. रेड्यांची झुंड आली, त्या हेल्यांची झुंड आली. महादेवानं हेल्याचं रूप घेतलं, रेड्याचं, आणि महादेव रेडा बनलेत आणि त्या रेड्यांमध्ये पडू लागलेत. पांडवांना कळालं 100% महादेव या रेड्यांमध्ये लपलेले आहेत. भीमाला आज्ञा दिली धर्मराजाने. भीमाने एक पाय एका डोंगरावर ठेवला, दुसरा पाय दुसऱ्या डोंगरावर ठेवला आणि भीमाच्या पायाखालून रेडे निघू लागले. अनेक रेडे गेलेत आणि बरोबर महादेव आलेत. महादेव आल्याबरोबर भीमाने महादेवाचा खांदा पकडला. महादेव रेड्याच्या रूपात होते ना, महादेवाचा खांदा पकडला. महादेव हातातून सटकून गेले पण महादेवाचा खांदा भीमाच्या हातात आला. महादेव तिथून जे सटकले डायरेक्ट नेपाळला गेलेत आणि नेपाळला जाऊन स्थित झाले. म्हणून नेपाळला जे महादेवाचं लिंग आहे
महादेवाचे जे स्थान आहे त्याला म्हणतात पशुपतीनाथ. रेड्याचं स्वरूप आहे, ते शरीर आहे. आणि केदारनाथला जे भीमाच्या हातात सापडलं ना, ते सुद्धा महादेवाचं स्वरूप आहे. म्हणून जेव्हा पशुपतीनाथ आणि केदारनाथ दोघी केल्यानंतर एक ज्योतिर्लिंग केल्याचं पुण्य लागतं. आणि तुमच्यातून कोण कोण केदारनाथ गेलंय मला सांगा बरं, एकदा बोट वर करा. केदारनाथ कोण गेलंय? तुमच्यातून एकच मावशी गेल्या फक्त, नाही का? केदारनाथाचं जे शिवलिंग आहे ना, ते शिवलिंग बरोबर खांद्याच्या आकाराचं आहे. तो खांदा आहे. जीवनामध्ये जर तुम्हाला पितृदोष जावा असं वाटत असेल तर केदारनाथ जा, पण ज्याचे टायर चांगले त्याने जा. टायर म्हणजे गुडघे, बाकीच्यांनी हौस न करायचे. आम्ही 19 सप्टेंबरला जातो केदारनाथला, पितृपक्षामध्ये. दरवर्षी जातो मी, एकटा नाही जात. माझ्या बरोबर दरवर्षी 600-125 लोक असतात. यावर्षी सुद्धा आम्ही 60 लोक जाणार आहोत. ज्यांना चालायचं त्यांनी आयुष्य चाला. अति विस्तारपूर्वक सांगत नाही, जाणारे लोक भरपूर आहेत. पण तरी सुद्धा पितृपक्षामध्ये केदारनाथ गेलं पाहिजे. का बरं? 365 दिवसांमध्ये बद्रीनाथला एक जागा आहे, त्या जागेचं नाव आहे कपाळशिला. जिथं विधी केल्यानंतर कपाळ मोक्ष नावाचा विधी ज्याला म्हणतात, तिथं विधी केला की माणसाचं कपाळ म्हणजे स्वतःला सुद्धा मोक्ष मिळतं, अशी ती जागा आहे. चला पुढे. मला फक्त एवढं सांगायचं की पितृदोष जाण्याकरता, ज्ञानवृद्धी होण्याकरता केदारनाथला जावं. विष्णू लोकाची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर नर्मदा नदीमध्ये जा. नर्मदा नदीमध्ये शिवलिंगाची स्थापना करा आणि नर्मदा नदीमध्ये जाऊन शिवलिंगाची स्थापना करून जर विधिवत पूजन केलं तर आपल्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. आता नर्मदा मातेचा उगम कसा झाला, नर्मदा मातेचा जन्म कसा झाला? नर्मदा नदी अत्यंत पवित्र नदी आहे. या विश्वामध्ये नद्या अनेक आहेत, पण कुठल्याही नदीची परिक्रमा केली जात नाही. फक्त अशी एकच नदी आहे ज्या नदीची परिक्रमा केली जाते. ही नर्मदा नदी भगवान शंकराची कोण आहे? तर नर्मदा नदी ही भगवान शंकराची कन्या आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही शिवलिंग आणा, त्या शिवलिंगामध्ये प्राणप्रतिष्ठा करावी लागते. पण नर्मदेमध्ये तयार झालेल्या शिवलिंगामध्ये प्राणप्रतिष्ठा नाही केली तरी महादेवाचे प्राण त्या शिवलिंगात असतात. बिना प्राणप्रतिष्ठा करायची स्थापित केली तरी ती शिवलिंग चालते. कुठली? नर्मदा नदीमध्ये तयार झालेले शिवलिंग. आता आज वेळ असला तर शेवटी सांगतो नर्मदेची उत्पत्ती कशी झाली, पण वेळ नसला तर उद्याच्या कथेत नक्की सांगेल नर्मदा नदीचा जन्म कसा झाला. नर्मदा नदीची परिक्रमा करतात लोक. आपल्याकडे सुद्धा बऱ्याच लोकांनी ती परिक्रमा केली. पायी पायी परिक्रमा करतात. 4000 किलोमीटरची परिक्रमा आहे ती. नर्मदा नदी, नर्मदा मैया दर्शन देते ती परिक्रमा करत असताना. आपल्या आजूबाजूला सुद्धा बाजूलाच आमचे म्हसाबदला जितेंद्र महाराज म्हणून आहेत, त्यांनी पायी केलेली आहे. चंद्रकांत महाराज मोरे म्हणून आहेत, त्यांनी पायी केलेली आहे. आपल्या गावातही भरपूर महाराज लोक आहेत, कोणी केली मला माहित नाही, पण तरी सुद्धा वा वा. नर्मदे हर वा वा. ते काका म्हणतात मी पण केली आहे. नर्मदा परिक्रमेवर आजही लोकांची अशी श्रद्धा आहे, जे जाऊन आले त्यांना विचारा. जग फिकाई नर्मदा परिक्रमेत. नर्मदा खंडातले साधू, नर्मदा खंडातले लोक अत्यंत स्नेही. जे लोक नर्मदा परिक्रमा करत असताना तुम्हाला लुटतात, जी लोक नर्मदा परिक्रमा करत असताना तुमच्याकडनं चोरून घेतात, तेच लोक तुम्हाला खायला देतात. नर्मदा परिक्रमेचे फार गोडगोड अनुभव ऐकले जातात. आम्ही एकदा ओंकारेश्वरला असताना एक 80-82 वर्षाचे बाबा नर्मदा परिक्रमा करत होते. पण ते पायी चालत नव्हते, ते दंडवती परिक्रमा करत होते. असा दंडवत द्यायचा, जिथे हात आले तिथे उभं राहायचं, पुन्हा पुढे दंडवत द्यायचा. आणि त्या बाबांना मी विचारलं, बाबा तुम्ही ये क्या कर रहे हो? ते मराठीत नव्हते बोलत, हिंदीत बोलत होते. आता मला काही हिंदी जास्त येत नाही, थोड़ी थोड़ी आती, वो भी अलपट्या खाती. मैं बाबा विचार बाबा जी आप ये क्या कर रहे? बोले लाला कुछ नहीं, परिक्रमा दे रहा हूं. मैंने कहा बाबा जी
आपकी 80-90 साल की उम्र है, क्यों परिक्रमा दे रहे हो? बोले लाला ये आज की नहीं, जब मैं 16 साल का था तब से परिक्रमा दे रहा हूं। जिंदगी बिता दी मैंने परिक्रमा देते देते, और मैंने मेरे मृत्यु पत्र में लिख लिया है, मेरे पास रखा है क्या, जब मेरा शरीर गिर जाए, मैं मर जाऊं तो मुझे दफनाना नहीं, मुझे जलाना नहीं, मुझे किसी भी गाड़ी को बंधवाना और परिक्रमा मार्ग से घसीटते हुए ले जाना। क्यों? नर्मदा परिक्रमा मार्ग में जो कीड़े किटकुल रहते हैं उनको खाने के लिए मेरा शरीर काम आएगा। काय भाव आहे हो, एवढा सुंदर भाव नर्मदा मातेच्या बद्दल कोणी नाही सांगू शकत। नर्मदा खंडात राहणारे लोक नर्मदे हर म्हणतात। आपण नाही नर्मदा परिक्रमा करू शकत, पण मानसिक तर करू शकतो की नाही, मनाने तर जाऊ शकतो की नाही, मनाने तर मातेला वंदन करू शकतो की नाही। म्हणून सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन, नर्मदा मातेची स्तुती करूया। पतित पावनी हे मां जगतारिणी मां मगर बाईनी, नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नर्मदे 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 हे मां पतित पावनी हे मां जगतारिणी मां मगर बाई, नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे नर्मदे। ओ कोई बस्ती ना थी और नगर भी ना था, कोई बस्ती न थी कोई घर भी न था, कोई घर भी ना था और न मंदिर ना था, कोई घर भी न था और मंदिर न था। लाखों बरसों था पहले समंदरिया, लाखों बरसों था पहले समंदरिया, ही प्रलय काल में थी मगर नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे नर्मदे। कट जाते हैं किसान से, मुक्ति मिल जाती है तेरे गुणगान से, लोग होते तभी माँ तेरे ध्यान से, तू है भवतारिणी रे बाबा नर्मदे 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 मां नमो नर्मदे 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 मां नमो नर्मदे नर्मदे नर्मदे
दे. बोल नर्मदा मैया की की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मा नर्मदा नदीच्या तीरावर जाऊन जर शिवलिंगाची स्थापना केली तर आपल्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. सरस्वती नदीच्या तीरावर जर आपण गेलात, शिवलिंगाची स्थापना जर केली तर आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते. पण कोणत्या नदीच्या काठावर जाऊन किती शिवलिंगाची स्थापना करावी याचाही विधी शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. लक्षपूर्वक ऐका. शिवलोकाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर सरस्वती नदीच्या काठावर जाऊन पार्थिव म्हणजे मातीचे शिवलिंग जर तुम्ही बनवलेत तर तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात. मग किती शिवलिंग बनवल्यानंतर कोणती इच्छा पूर्ण होते हे लक्षपूर्वक ऐका. जर जीवनामध्ये तुम्हाला वस्त्राची कमतरता असेल, तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले वस्त्र परिधान करण्याकरता मिळावेत, जीवनामध्ये कधी तुम्हाला कपड्याची कमतरता पडू नये, तर अत्यंत सोपा पर्याय सरस्वती नदीच्या काठावर जायचं. एक 500 शाडू मातीचे शिवलिंग तयार करायचे, विधिवत पद्धतीने पूजन करायचं आणि ते शिवलिंग सरस्वती नदीला समर्पित करायचे. आयुष्यात आपल्याला कधी वस्त्राची कमतरता भासत नाही. माय माऊल्यानो, फक्त जा 500 शिवलिंग बनवा आणि महादेवाला प्रार्थना करा. कोणतं का पॅटर्न येईना साडीचं ते भेटलंच पाहिजे तुम्हाला, कोणतंही पॅटर्न येऊ देत. जर तुम्ही सरस्वती नदीच्या काठावर गेलात, 1000 शिवलिंगाची स्थापना केली तर विद्येची प्राप्ती होते. बहुतांशी विद्यार्थ्यांनी, शालेय शिक्षण घेणाऱ्या लोकांनी ही जर लक्षपूर्वक ऐका, अभ्यासे वाघिणीचं दूध आहे, अभ्यास केलाच पाहिजे. की असं नाही तुम्ही अभ्यास केला नाही, महादेवाच्या मंदिरात गेला तर खूप पूजा पाठ केला, योग विधी केला आणि तुम्ही पास होऊन जाल, असं नाही. महादेव तुमचा पेपर लिहायला येणारच नाही, अभ्यास तुम्हालाच करावा लागणार आहे, ध्यानात ठेवा. पण तरी सुद्धा तुम्ही अभ्यास करून जर तुम्हाला यश मिळत नसेल तर 1000 शिवलिंग स्थापित करायचे, त्याला विद्येची प्राप्ती होते. एखाद्याला संतान प्राप्ती म्हणजे वंशाला दिवा नसेल, मी परवाही बोललो, एखाद्याला मुलबाळ नसेल, तुमच्या वंशाला दिवा पाहिजे असेल, प्रत्येकाला दिवाच पाहिजे ना, पंथी कोणाला नको आहे, बरोबर आहे की नाही? पंथी आवडते का कोणाला? नाही आवडत. पण एक लक्षात ठेवा माई बाप, दिवा लावायला पंथीच लागते. जर पंथी नसली ना तर दिवा लागतच नाही. पण आपल्याकडं काय लोकांची अशी मानसिकता झाली आहे, मुलगा झाला घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, घ्या पेढे, पोर झाली सुतकच पडतं. जसं आमच्या गावात एक म्हातारी अशी डोक्याला हात लावून बसली गल्लीत, म्हणता आजीमाय काय जाय? आजीमाय म्हणे करंटी जन्माले येऊन रे भाऊ. मी म्हणतो तू जवळ जन्माले येऊन तिथं करंटीच वती, बरोबर आहे की ना? मुलगी का नको तुम्हाला? अरे असं म्हणतात, पहिली कन्या 10वी दुन्या, पोरं झाले 12, पाणी पाजल तो खरा. 12 पोरं असू देत, लात मारली की पोरीकडे जासान, पण ज्याला पोरगीच नाही त्यानं कुठं जावं? मुलगा आणि मुलगी जमीन आसमानचा फरक आहे. मुलगा तुमची इज्जत गमवेल पण मुलगी कधी गमवणार नाही. आता मुलीवर बोलण्याकरता माझ्याकडे वेळ पण नाही, पुढे वेळ मिळाला तर बोलेल मी 2-4 दिवसावर, पण सांगेन तुम्हाला, मुलीचा वीट धरू नका, मुलीबद्दल प्रेम बाळगा. मुलगी तुमची इज्जत गमवते, मुलगा तुमची इज्जत गमवतो. मुलगी मुलगा जमीन आसमानचा फरक आहे. प्रॅक्टिकल उदाहरणं करून पहा. तुमच्या घरी मुलगा आणि मुलगी दोघी शाळेत जाऊ द्या, मुलगा आणि मुलगी दोघी शाळेमध्ये जाऊ द्या. मुलगा घरी आला ना दप्तर फेकतो, आई जेवायला दे. मुलगी दप्तर नाही फेकत, व्यवस्थित आपलं दप्तर ठेवते, आई
बाबा घरी आले नाही का, मंदिरावर गेलेत का, तिथे जाते. बाबा तुमचं डोकं दुखतं का, दाबून देऊ का, विक्स लावून देऊ का, बाम लावून देऊ का, घरी चला ना, जेवण घ्या ना, तुम्ही नाही जेवले मी बी नाही जेवणार, मग मी भुकी झोपू का. बापाला गोड बोलून घरी आणते आणि खाऊ घालते. चेंदून जातो तो पोरगा आणि बापाला जीव घालते ती पोरगी. मुलगा मुलगी दोघींमध्ये फरक आहे. आमच्या महाराज लोक सांगतात तुमच्या घरी पाहुणा येऊ द्या आणि मुलीला जवळ बोलवा, दीदी आपल्या घरी आताच साखर संपली, बाजूच्या मावशीकडे जाऊन वाटीवर साखर आण. पोरगी वाटी घेते, आपल्या त्या पाहुण्यांपुढून जाते, पण वाटी अशी वडणीच्या आड लपवते, चुपचाप जाते, कुठून जाते, साखर आणते, पाहुण्यांना कळत नाही. तर तिच्या जागेवर जर पोरगा असला तर पप्या आता ये, अहो गल्लासले 10 रुपयाले दूध लई येतो, गल्लासले $10 असा हातमालेच गल्लास उलटा करी टन 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 टन. देख रे मन बापना घरमा दूध बी नाही रे. अरे मांडे घाल परी, तूनच सांगी राही नोन मांडे घाली बस. हा अरे मुलगी इज्जत कमवते, मुलगा इज्जत गमवतो. आणि सांगू का, हाच परिणाम आहे. 20 वर्षापूर्वी केलेलं पाप तुम्हाला भोगावं लागतंय. पोरी पोटात मारल्या म्हणून आज तुमचे पोरं बिना लग्नाचे फिरतायत. पोरी पोटात मारून टाकल्या. आता आम्हाला सांगता बाबा काही देखा ना, ओय आमनाच पडेल शे डझन डझन भर, तू ना कथा देगी मानून. हा आमनाच न टाया नाही अजून. मुली मिळत नाही आता. मुलावाल्यांच्या हालत भयानक हालत. आणि याला कारण काय माहितीये का, सर्व गोष्टीला याचं मूळ कारण शोधलं मी. मूळ काय, याचं मूळ कारण आहे पैसा. हुंडा द्यावा लागतो म्हणून पोरगी नको. अरे पण हुंडा द्या, हुंडा देणं भाग्याचं लक्षण आहे. हुंडा दिला पाहिजे, हुंडा द्या, देणाऱ्यांना द्या, पण घेणाऱ्यांना लाजा वाटू द्या. काय काय भाव झाले. इंजिनियर 7 लाख, शाळा मास्तर 5 लाख, बँकेवाला 4 लाख, एस टी महामंडळ 3 लाख, सुरतवाला 2 लाख, शेतकरीना टायाच नाही. काय काय हुंडे, भयान परिस्थिती झाली. पण हुंडा घेणाऱ्यांनो सावधान. आमच्या वरसाडेत एकानं जरा नवीन पद्धतीनं लग्न केलं. त्यानं त्याच्या लग्नात घोडा नाही बोलवला, रथ मागवला, रथात तो एकटा नाही बसला. त्यानं त्याच्या होणाऱ्या बायकोला बसवलं, पुढं बँड मध्ये नाचणारे सोंगाडे, मागे रथ, रथात तोन त्याची होणारी बायको. तो रथवर बसी बसी त्यानं बायकोला सांगितलं, देख मन बापनी कितली पेरेल शे, कितला लोक नाची राहणार, देख मन बापनी इज्जत, देख आमना घर आणानं वजन. गडी गडी तेच तेच सांगे त्या पोरले. तू देख कितली इज्जत आहे, देख कितला लोक मान राहणार, देख आपली कितली गाव मा चालस, देख आपलं कितलं वजन आहे. परत 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 तेच तेच सांगे. ती पोर बी हुशार होती. गले में नाग डोले, जटा में से गंगा बहाए रे, होए जटा में से गंगा बहाए रे. में नाग डोले, जटा में से गंगा बहाए रे, ओ जटा में से गंगा बहाए रे. शिव शंकर भोले गले में नाग डोले, जटा में से गंगा बहाए रे, जटा में से गंगा बहाए रे. शंकर भोले गले में नाग डोले, ताड़ी बाजवा ताड़ी. गंगा बहाए रे, ओ जटा में से गंगा बहाए रे.
महाकाल शिव शंकर बोले गले में नाग डोले जटा में से गंगा बहाए रे बोलिए शिव महापुराण भगवान की जय। नमः पार्वती पदे हर हर महादेव। तर 1500 निर्मिती जर केली आपण आणि सरस्वती नदीच्या काठावर जाऊन जर पार्थिव शिवलिंगाचं पूजन केलं तर संतान प्राप्ती होते. लक्षपूर्वक आहे का? पृथ्वी दानाचं पुण्य. तसं तर दान 9 प्रकारचं दान आहे. भूमिदान नामदेवराय सांगतात, भूमिदाने उसी भूमि पाडू पनकदाने कांते निर्मळू भुवनदाने बा सोजवडू. जीवनामध्ये दान केलं पाहिजे. हाताचं भूषण काय माहितीये का? दान आहे. तारों के तेज में चांद छुपे नहीं, सूरज छुपे नहीं, बादल छायो, रीड पड़े रजपूत छुपे नहीं, दाता मागणे आयो. म्हणून दान देताना दाता कधी लपत नसतो. दान दिलं पाहिजे. पैशावाला होण्याचा एक मंत्र सांगतो तुम्हाला. जीवनात पैसा कोणाला नकोय माय मावल्यानो. 100% पैशावाले व्हाल तुम्ही. फक्त मी सांगतो तेवढं करा. पैशावाल्या होण्याचा मंत्र आहे. लक्षपूर्वक ऐका, सांगतो. सर्वांनी लक्ष द्या. एवढं जर केलं तर 100% पैशावाले व्हाल तुम्ही. सांगतो, ऐका पैशावाले होण्याचा मंत्र. पाहा ना कसे कान पाडून ऐकता ते. काय सांगीन बाबा. सांगतो, पैशावाल्या होण्याचा मंत्र आहे बघा. ज्याला जीवनात पैशावाला व्हायचं असेल त्यानं पैसा दान करा. लोक म्हणतील हे तर आम्हाला माहिती आहे, कळतं पण वळत नाही. जमिनीत जर 2, 4, 5 किलो गहू टाकले नाही तर 5 पोते आपल्या घरात येणार नाही. देव आधी घेतो मग देतो. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी तू उदार. जगाच्या पाठीवर देवा इतकी बानट बँक कोणाची नाही आहे. मग देवाला आधी द्या, मग देव 100 पटीनं परत देतो. त्यानं त्याच्या बहिणीला सोडलं नाही, तुम्हाला सोडेल काय? पैसा कोणाला लागत नाही. मला एक गोष्ट सांगा, आपण पाणी अडवण्याकरता काय बांधतो रे पुराव? धरण बांधतो की नाही? त्या धरणाला मोठी एक भिंत असते बेटा, बरोबर आहे ना? आणि त्या भिंतीच्या बाजूला एका कोपऱ्याला पाणी सोडायला काय असतं रे? खिडकी. बरोबर. मला एक सांगा बेटा, खिडकीतून पाणी कधी सोडतो रे? जास्त पाणी झालं की, राईट? बरं, आता छोटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. समजा बेटा पाणी जास्त झालं आणि खिडकी नाही उघडली तर काय होईल? धरण फुटेल. एकदा टाळी वाजवा पोरांकरता. या पोरांना कळतं की पाणी जास्त झालं आणि खिडकी नाही मोकळी केली तर धरण फुटेल. तसं तुम्ही बी धरण बांधलंय. बँकेत 2, 4, 5, 10, 25 लाख रुपये मावतील एवढं धरण आहे तुमच्याकडे. पण वर्षातून एकदा ही शिवमहापुराणाची कथा आली म्हणून थोडीशी खिडकी मोकळी करा, नाही तर धरण फुटेल. म्हणजे काय? धनावरचे नागोबा होऊन बसू नका. फार चांगली संधी आली तुमच्या गावात. ही कथा म्हणजे काय एवढा जोग नाही मारे, लाखो रुपयाचा खर्च आहे. ही कथा ऐकताना बरी वाटते. वरांनी लग्नाला बोलवणं सोपं आहे का वाटे लावणं सोपं आहे? हा, वाटे लावणं सोपं आहे का? तुला वयल नाही म्हणून तू आज मंदराय ना. तुला होऊ दे काका मग समजी तुले. नेमन बस माणूस सारखा. हा, अरे 20 रुपये भाडं टाकलं की लग्नाला येते ती, पण जाताना 200 रुपयाची साडी घ्यावी लागते. काका तुला काय माहिती आहे? ज्यांनी लग्न क्या तेच विचार. फुकटमान नाचाल काय भेट? दये तिले कैन फुटकी बोंडा. जो लग्न करतो उचलत त्याला विचार दे. सांगण्याचा उद्देश असा आहे, जीवनामध्ये खूप चांगली संधी. परमात्म्यानं 3 कोरोनाच्या लाठींमधून वाचवलं तुम्हाला मला सर्वांना. का बरं वाचवलं माहिती आहे? देवाला माहिती होतं रवंजात शिवमहापुराण होईल आणि ती कथा मला सर्वांना ऐकवायची म्हणून देवानं तुम्हाला वाचवलं. ध्यानात ठेवा. जीवनामध्ये खूप चांगली संधी आली. या संधीचं सोनं करून घ्या. वर्गणी कायले मी काल म्हणजे वर्गणीला मी चुकीचं नाही म्हणत, पण माझी हात जोडून प्रार्थना आहे. 100, 200 रुपये वर्गणीवर काहीच होत नाही. काय होत नाही. अरे आपण डॉक्टरकडे गेलो तर हात लावायचे 500 देतो. म्हणून जेवढं आपल्याला दान करता येईल तेवढं करा. माय मावल्यानं तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही थोडा सपोर्ट करा. तुम्ही मनावर घेतलं तर सर्व होतं. हा, तुम्ही मनावर घ्या फक्त. आमचे कार्यकर्ते आता कालही आमचे काकाजी ते कथा झाल्यावर वर्गण्या वाचत होते. भरपूर वर्गणी द्या.
सांगेन मी तुम्हाला. या वर्गणीतून काय आमचे कार्यकर्ते त्यांच्या बायको पोरानं पैसे लावतील असं नाही. उरलेला पैसा कुठल्या तरी धार्मिक कार्यक्रमालाच काम येईल. अनाठाई पैसा कुठं खर्च होणार नाही. वर्गणी चांगली जमा व्हावी म्हणून आम्ही हातभार लावण्याकरता कार्य हाती घेतलं. पण माझी सर्वांना प्रार्थना आहे, किमान आपल्या स्टेटसला, आपल्या दर्जाला, आपल्या प्रॉपर्टीला परमात्म्यानं नाही तुम्हाला जमीन दिली, नाही घरदार दिलं, नाही स्टेट प्रॉपर्टी दिली, पण कोट्यवधी रुपयाचं शरीर दिलंय. त्याच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे. या वर्गणीच्या रूपानं परतफेड तुम्ही करू शकतात. कुठं चालले आप्पासाहेब? हा, बसले का? बसा. करू शकतात तुम्ही परतफेड, म्हणून दान दिलं पाहिजे. दानाने धनाची शुद्धी होते. तुम्ही कमावलेलं धन जर तुमच्या लेकरा बाळांना सुख द्यावा असं वाटत असेल तर त्यातलं काही टक्के धन परमार्थात द्या. चला पुढे. पृथ्वी दानाचं पुण्य मिळतं. जर 1100 शिवलिंग तयार केल्या आणि सरस्वती नदीमध्ये जाऊन जर समर्पित केल्या. दारिद्र्यता जायची असेल तर 51,000 शिवलिंग तयार करा. जीवनात तुम्हाला दारिद्र्यता येणार नाही. आणि सर्वात प्रत्येकाला पाहिजे मोक्ष, जी प्रत्येकाला आस आहे. पाप कोणाला नकोय, नरक कोणाला नकोय, पण ते मिळतच. माणूस किती पापी असू दे, तो मेल्यावर म्हणतात स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. असा कोणी आला का जन्माला? नरकवासी लावलं कोणी? नाही लावलं. प्रत्येकाला स्वर्गात जायचंय ना. मग स्वर्गात जाण्याकरता आणि मोक्षाच्या प्राप्ती करता 1 कोटी शिवलिंग तयार करा आणि सरस्वती नदीमध्ये समर्पित करा. तुम्हाला कैलासाची प्राप्ती होते आणि मुक्ती मिळते. नित्य शिवलिंगाच्या पूजेने संकट जातात. बिल्वपत्र जर परमात्म्याच्या त्या शिवलिंगावर वाहिली तर कुळाची वृद्धी होते. कायिक ताप, वाचिक ताप, मानसिक ताप, त्रिविध तापाची झाली से बुडवन. त्रिविध ताप निघून जातात. परमात्म्याच्या शिवलिंगावर भस्म समर्पित केलं पाहिजे. देवाला भस्म आवडतो. शिवलिंगावर वाहण्याकरता भस्म. काही काही लोक शिवलिंगाच्या त्या लिंगाला हळद लावतात. लावली नाही पाहिजे, भस्म लावलं पाहिजे. काही लोक कुंकू लावतात. तर परमात्म्याला, महादेवाला भस्म आवडतं. भस्मात 2 प्रकार आहेत, एक महाभस्म आणि एक स्वल्प भस्म. या महाभस्मामध्ये 3 प्रकार आहेत, स्मार्त भस्म, श्रोत भस्म आणि लौकिक भस्म. आणि जे स्वल्प भस्म त्या 2 प्रकार आहेत, श्रोत भस्म आणि स्म्रात भस्म. एवढं काही किचकट ध्यानात राहत नाही आपल्या, पण तरी सांगावं लागतं, आहे शिवमापुरात वर्णन म्हणून. ब्रह्मचारी माणसाने श्रोत भस्माचा उपयोग करावा. ब्रह्मचारी माणसाने स्मार्त भस्म लावावं आणि श्रोत भस्म कोणी लावलं तरी चालतं. बरं, भस्म लावण्याचा ज्या जागेवर आपण भस्म लावतो त्या प्रत्येक जागेवर भस्म लावण्याचा मंत्र आहे. तसं तर शिवमहापुराण तसं वर्णन आहे की आपल्या रोमामध्ये जेवढे भस्माचे कण पडले तेवढे शरीरावर शिवलिंग तयार होतात. एवढी भस्मात ताकद आहे. तसं तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाने डोक्यावर टिळा लावला पाहिजे. मग तो भस्माचा असू दे, कुंकूचा असू दे, कोणताही असू दे. तुम्ही हिंदू आहात या गोष्टीचं एकमेव लक्षण जर काय असेल तर डोक्यावर टिळा आहे. कपाळावर टिळा आणि डोक्यावर शेंडी, एवढ्या 2 गोष्टींचं पालन करा. डोक्यावर शेंडी ठेवत जा, कपाळावर टिळा लावत जा. पुसकट का होईना. टिळा लावणाऱ्याला लोक बोलतात, लोक आम्हाला सोडत नाही. आम्ही टिळा लावला की लोक म्हणतात उभागन ते ना चुला बन तू ना चालले आमना बन कवा आहे ना. एकदा मला बस स्टँडवर एक म्हातारा भेटला. त्यानं मग गंधाकडे पाहिलं आणि मला म्हणे लंबा अगन मधुरवाणी. मी म्हणतो चांगलं सांगतो बा माझ्याबद्दल. मी म्हटलं वाह क्या बात आहे बाबाजी. तो म्हणे लंबा अगन मधुरवाणी या दगलबाजी की निशाणी. म्हणतो खरं आहे रे तुझं. हो रे बाबा, तुझा खिसाच मारला मी. अरे गण लावणाऱ्या लोक बोलतात, बोलू द्या ना. आता बैठकीला लोक जातात, त्यांना खूप चांगले संस्कार आहेत. बैठकीत गेल्यावर लोक टिळा लावतात. बैठकीला जातात ना काही लोक, जय जय रघुवीर समर्थ जातात की नाही. हा, तो टिळा लावतात. पुसकट का होईना पण लावतात. आता आमचे बाबा लोक बोलतात, काही जण बैठकीला जाऊन. अरे मी म्हणत कोणा का कोंबड्या कोकाय ना सकाळ व्हायला पाहिजे. कोणता का संप्रदाय येणार चांगलंच शिकवतो. कोणता संप्रदाय चुकीचं शिकवत नाही. आपण कोणावर टीका करायची नाही. बैठकीला जाणाऱ्या बायांनी किमान शिव्या देणं तर कमी केल्या. हे तर संस्कार घेतले. टिळा लावला पाहिजे.
पुचकट का होईना गंध लावत जा. बघा आमचे सोनू भाई आहेत ना, हे रोज झाकी सजवतात. हे वृंदावनात राहतात, ते ब्रजवासी आहेत. आमची कोणतीच कथा यांच्या वाचून होत नाही. झाकी ते सुंदर सजवतात. तिकडचे लोक जरा नाजूक असतात. त्याला ऊन लागलं, त्याला म्हटलं वा आजच्या दिवस नाही झाकी झाली तरी चालेल, तू आराम कर. नाहीतर आज रावणाची सुंदर अशी झाकी आपण दाखवणार होतो. आत्मलिंग जे भगवान शंकराने रावणाला दिलं, आणि रावण आपल्या आईसाठी ते शिवलिंग घेऊन चालला होता. मग त्याला गणपती बाप्पा भेटतात. ते शिवलिंग खाली ठेवलं जातं, आणि गोकर्ण महाबळेश्वरला जे शिवलिंग आहे ते पाताळात जाणारं शिवलिंग आहे. आत्मलिंग आहे ते रावणानं नेलं होतं आपल्या आईसाठी महादेवाकडून. तेव्हा त्यानं महादेवाला प्रसन्न करण्याकरता 10 मुंडक्यातलं एक मुंडकं कापलं बाबाजी. आपला हात असा तंबुरा म्हणून लावला, आपल्या शरीरातल्या नसा काढल्या, त्याच्या तार बनवल्यात, आणि रावणाने जे स्तोत्र म्हटलं त्याला महिम्न स्तोत्र म्हणतात. महिम्न पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी स्तुतीर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा. अत्यंत सुंदर स्तोत्र त्यानं म्हटलं, महादेवाला प्रसन्न करून घेतलं. रावणाला लोक वाईट म्हणतात. रावण कस काय वाईट होता हो? कथा हेच शिकवते, कथेचे अत्यंत सुंदर पैलू आहेत. रावणा लोक वाईट म्हणतात. रावणासारखा ब्राह्मण नाही, रावणासारखा विद्वान नाही, रावणासारखा प्रकांड पंडित नाही, रावणासारखा भक्त नाही कोणी. रावण भगवान शंकराची पूजा करायला बसला, आणि एक कमळाचं फुल कमी पडलं तर रावणाने आपलं मुंडकं तोडलं आणि शिवलिंगावर वाहिलं. असा भक्त आहे का कोणी? अरे आमच्या गावात मंदिरात चाललो होतो मी, चुल्यावर दूध ठेवलं होतं, मावशी देव घसड रांती, घरमा कुत्र घुसे गे, तिने देव धोता धोता गणपती मारी फेका. आपल्याला रावण समजीन का हो? बरे लोक रावण कस काय रावण वाईट होता? तमाकून पुढी चोयचं रावणला वाईट म्हणस तू? रावण कसा काय वाईट? रावणाला वाईट कशामुळे म्हणतात मला सांगा बरं मा एकदा. तुम्ही आता सांगूनच द्या, मला आलाच विषय तो. रावणानं एकच काम चुकीचं केलं. काय बोलशात का? गरबी बोलतीत नाही का तुम्ही? मी तुम्हाला पोऱ्यासारखा आहे काय? लाजी राहण्यात बोला ना. रावणने एकच काम चुकीनं काय? कोणतं? सीता चोरीली घ्या. बरोबर, सीता चोरीली घ्या. तुम्ही देखाल होत्यात का? सीता चोरीली घ्या म्हणून. माझी प्रार्थना आहे गावातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती, माझे हात जोडून एवढा रस्ता उद्या कथेचा बंद करा बरं का. ज्येष्ठ लोकांनी एकत्रित येऊन, मला त्रास होतो त्याचा, तुम्हाला होत नसेल पण मला होतो. हा, एवढी विनंती माझी, तेवढं करा बरं. ऐका ना, तुमचं म्हणणं रावणानं सीता चोरून नेली, बरोबर? 1 मिनिटात बदली व्हाल तुम्ही, 1 मिनिटात. मला एक गोष्ट सांगा, आता बदलायचं नाही. रावणानं सीता चोरून नेली असं म्हणणं आहे तुमचं, बरोबर आहे की नाही? सीतेच्या बापाचं नाव काय होतं मग? जनक. जनकाच्या नगरीचं नाव मिथिला, बरोबर. सीता लग्नासारखी झाली, जनकानं बायोडाटा लिहिला, ज्याला 35 लाखाचं पॅकेज त्याला माझी पोरगी देणार, असंच का? नाही 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 नाही. माझ्याकडे एक धनुष्य आहे, जो कोणी हा धनुष्यबाण उचलेल प्रत्यंच्या खेचेल, सीता त्याला वरमाला घालेल. हे तुम्ही रामायणात पाहिलंय, रामानंद सागराच्या, बरोबर आहे ना? मी जे सांगतोय ते सर्व तुम्ही पाहिलेलं आहे टीव्हीवर. मग तो असा धनुष्यबाण ठेवला, सर्व लोक आले सीता मातेला घेण्याकरता. सीता माता सुंदर होती. मग मोठ्या मोठ्या राजे राजकुमारांबरोबर त्या राजकुमारांमध्ये रावण पण आला होता, बरोबर आहे की नाही? मग सर्वांचा नंबर लागला. प्रत्येक जण यायचा धनुष्य उचलला जात नव्हता, प्रत्येक जण यायचा धनुष्य उचलला जात नव्हता. मग हळूहळू रावणाचा नंबर लागला. रावण उभा राहिला आणि सर्व म्हणे गेली व सीता. हो, कैलास पर्वत उचलेले शेल धनुष्यबाण, काय विशेष आहे? पण रावण आला, रावणानं असा धनुष्यबाण घेतला आणि वर उचलला, पण धनुष्यबाण त्याच्या छातड्यावर पडला. रावण खाली, धनुष्यबाण वर. रावणाचे डोळे पांढरे झाले, तोंडातनं फेस आले, रावणाची जीभ बाहेर आली. सर्व म्हणायला लागले आता रावण मरून जाईल. सीतेला वाटलं माझ्या लग्नात विघ्न येईल. सीता पडत 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 आली. सीतेने 2 बोटात धनुष्यबाण उचलला आणि टेबलावर ठेवला. मी बरोबर सांगतोय ना? हां, सीतेनं 2 बोटात धनुष्यबाण उचलला आणि टेबलावर ठेवला, बरोबर आहे की नाही आहे? मग आता तुम्हीच सांगा, जो धनुष्यबाण रावणाला पूर्ण ताकदीनं उचलता आला नाही, तो सीतेने 2 बोटातच उचलला. मग सीतेत ताकद जास्त का रावणात जास्त? सीतेत, बरोबर. कस काय चोरीले घ्या रावण? अरे एकच उंदडा मामा टाकते ती रावण लय.
समझ रहे ना तुमले? हा? अरे बाबा मग चोरून नेली नाही का? सर्वच ऐकून घेता का एकाच दिवशी? टप्प्याटप्प्यानं सांगू द्या सर्व. रावणाला वाईट म्हणता, माझा मुद्दा फक्त एवढा आहे. पण रावणासारखा प्रकांड पंडित नाही, रावणासारखा विद्वान नाही, रावणासारखा ब्राह्मण नाही. रावण महादेवाची तपश्चर्या करत होता. रावणाला 10 तोंड होते. त्याला दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. त्याचे वडील कर्मकांडी होते, त्रिकाळ संध्या करणारे ब्राह्मण होते. नाही काही जमलं तरी चालेल, सकाळी उठा, बस स्नान झालं, देवाचं दर्शन करून डोक्यावर टिळा लावावा. मी सांगत होतो आमच्या सोनू भैयांबद्दल. ही एक सेवा आहे. ते सोनू भैया वृंदावन वरून काही चंदनच्या डब्या आणतात. याच्यामध्ये चंदन आहे, असे दाणे दाणे आहेत. एक दाना घ्यायचा, हातावर थोडासा पाण्याचा थेंब लावायचा आणि ते आम्ही कपाळाला जे लावलंय ना, हे चंदन आहे. हा काही धंदा नाही बरं. नाही तर काही लोक लगेच मग नाही डबी का नाही छोटीच होईगी, जरशी तू लिहू नको पण किडा पाड नको. हा काही काही ना अशी सवय राहते. नाही मग 60 रुपया गणी जर जास्त, तू चिपड्या डोळ्यात चमकाड नको गरज आहे. अरे 60 रुपये पुड्या खाऊन थुकून देतो तू. हा अत्यंत चांगला. हा धंदा नाही, व्यवसाय नाही बरं का. तुम्ही नाही घेतलं तरी काही फरक नाही पडत. ही एक समाजाची सेवा आहे. तुमचं डोकं दुखत असेल ना, तरी यातले 2 दाणे चंदनच्या ज्ञान डोक्याला लावा, डोकं दुखणं सुद्धा बंद होतं. शीतलता आहे त्याच्यामध्ये, अत्यंत सुंदर चंदन आहे. त्याचा सेंट पण फार छान येतो. जवळजवळ 2-3 तास डोक्याला लावल्यानंतर चांगल्यापैकी त्याचा 60 रुपये त्याची किंमत आहे. ज्याला लागेल त्यानं 60 रुपये आमच्या सोनू भैयाला द्या आणि त्याच्याकडून चंदन घेऊन जा. मला माहिती आहे रवंजात प्रत्येक घरात चंदन राहिले. एकदा ज्याने घेतलं ना तो 100 लोकांना सांगतो इतकी सुंदर बाटली आहे. मुद्दा असा आहे माझा, डोक्यावर टिळा लावला पाहिजे एवढंच. आता कथा बघतो भरपूर बाकी. तर हे भस्म लावत असताना दोन्ही मनगटावर भस्म लावताना म्हणावं बीजाभ्याम नमा, भाल प्रदेशावर भस्म लावताना म्हणावं ओम नमः शिवाय, दोन्ही पार्श्वभूमीवर भस्म लावताना म्हणावं ईशाभ्याम नमा, खालील अंगावर भस्म लावताना म्हणावं पितृभ्याम नमा, डोक्यावर भस्म लावताना म्हणावं उमाभ्याम नमा, पाठीवर भस्म लावताना म्हणावं भीमाभ्याम नमा. बरोबर. हे भस्म लावत असताना महादेवाला भस्म लावल्यानंतर आपणही भस्म लावावं. परमात्म्याला भस्म लावणारा आणि भस्म लावून घेणाराही फार आवडतो. जसं भगवान शंकराला तुळशी आवडते तसं महादेवाला रुद्राक्ष आवडतो. देवाला रुद्राक्ष अतिप्रिय आहे. या रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली असं 88,000 ऋषी सूतजी महाराजांना विचारतात. तेव्हा सूतजी महाराज सांगतात की या रुद्राक्षाची निर्मितीची गोड अशी कथा आहे. रुद्राक्ष कसे जन्माला आलेत? एकदा सर्व देव लोक आलेत कैलास पर्वतावर आणि भगवान शंकराला सांगू लागले की महादेव, ही सारी सृष्टी तुमची संतान आहे. तुम्ही तुमच्या संतांसाठी काहीतरी केलं पाहिजे. यांच्या आत्मोद्धारासाठी यांच्या जीवनामध्ये फार मोठे दुःख आहेत. हे दुःखातून बाजूला व्हावेत, यांच्या दुःखामध्ये कुठेतरी मदत होईल म्हणून औषध तुम्ही द्यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. महादेवानं सांगितलं काही हरकत नाही. महादेव ध्यानस्थ बसलेत. महादेवानं हजारो वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर खूप दिवसानंतर महादेव ध्यानस्थ असल्यामुळे मा पार्वतीला सांगितलं आणि मा पार्वतीने महादेवाला उठवलं. महादेवाची जागृत अवस्था जशी निर्माण झाली तशी महादेवाच्या दोघी डोळ्यातून 2 अश्रूच्या धारा खाली पडल्या. आणि 2 अश्रूच्या धारा खाली पडल्यानंतर त्या दोघी धारांमधून रुद्राक्षाची निर्मिती झाली. उजव्या डोळ्यातून जी धार बाहेर पडली त्यातून रुद्राक्ष जन्माला आला आणि डाव्या डोळ्यातून जी धार बाहेर पडली त्या थेंबातून एक झाड उडलं, त्याच्यातून भद्राक्ष जन्माला आला. आपल्याला रुद्राक्ष आणि भद्राक्ष ओळखता आला पाहिजे. दिसायला दोघी सारखे असतात पण रुद्राक्ष वेगळा आहे आणि भद्राक्ष वेगळा आहे. भद्राक्षाची निर्मिती ही परमात्म्याच्या महादेवाच्या डाव्या डोळ्याच्या अश्रूतून झाली आणि उजव्या डोळ्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली. भगवान भोलेनाथाने स्वतः ते रुद्राक्षाचे झाड आपल्या हाताने गौंड प्रदेशावर मथुरा, अयोध्या, लंका, मलयगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत, काशी अशा अनेक ठिकाणी परमात्म्याने स्वतःच्या हाताने ती रुद्राक्ष लावलीत. वेदाने सुद्धा रुद्राक्षाचं वर्णन केलेलं आहे. हे रुद्राक्ष 4 प्रकारचे असतात, म्हणजे 4 कलर मध्ये येतात. पांढऱ्या रंगाचे पण रुद्राक्ष असतात, लाल रंगाचे पण रुद्राक्ष असतात, पिवळ्या रंगाचे पण रुद्राक्ष असतात आणि काळ्या रंगाचे पण रुद्राक्ष असतात.
आता कोणता रुद्राक्ष कोणी घालावं असंही वर्णन शिवमहापुराणामध्ये आलंय. ब्राह्मण समाजाच्या माणसाने, वैदिक कर्म करणाऱ्याने, त्रिकाल संध्या करणाऱ्याने ही पांढऱ्या कलरच्या रुद्राक्षाची माळ घालावी. तो रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ आहे, ज्याला फत्री रुद्राक्ष असं म्हटलं जातं, पण मिळतो 800-850 रुपयाला 0 रुद्राक्षाची माळ हरिद्वार, नेपाळ या ठिकाणी तुम्हाला मिळते. क्षत्रिय समाजाच्या माणसाने लाल रंगाच्या रुद्राक्षाची माळ धारण करावी. लाल म्हणजे नॅचरल दिसला पाहिजे, नाही तर लाल रंग गिरूत बुडवून देतात, म्हणजे लाल दिसला पाहिजे. क्षत्रियाने परिधान करावी. वैश्याने पिवळ्या रंगाची रुद्राक्ष धारण करावीत. आणि त्याच्यानंतर काळ्या रंगाची जी रुद्राक्ष आहे ही चारी वर्णीयांनी धारण केली तरी चालते. या रुद्राक्षाचे आकार आहेत. आवड्या एवढा जर रुद्राक्ष असला ना तो श्रेष्ठ मानला जातो. बोरा एवढा मध्यम आणि चिंचुकी एवढा कनिष्ठ रुद्राक्ष मानला जातो. सध्याच्या स्थितीला रुद्राक्षाची निर्मिती 2 ठिकाणी अधिक प्रमाणात होते. एक इंडोनेशिया नावाचा देश आहे, त्या देशात अधिक प्रमाणात रुद्राक्षाची शेती केली जाते. त्यानंतर नेपाळमध्ये रुद्राक्षाची शेती केली जाते. नेपाळ आपल्याला जवळ आहे. नेपाळचे रुद्राक्ष थोडे महाग मिळतात, इंडोनेशियाचे थोडे स्वस्त मिळतात. ज्याला जो मिळाला तो त्याने परिधान करावं. बरं, रुद्राक्षामध्ये प्रकार आहेत. 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहेत. मुख म्हणजे काय? सोपा पर्याय. रुद्राक्ष घ्यायचा, रुद्राक्षावर अशी रेष असते. 1 रेष म्हणजे 1 मुख, 2 रेष 2 मुख, 3 रेष 3 मुख, असं 14 रेषा असल्या त्याला 14 मुखी म्हणतात. आता बाजारात हायब्रिड पण विक्रीला आली. 16 मुखी, 21 मुखी, 22 मुखी, 32 मुखी पर्यंत. पण शिवमहापुराणात फक्त 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्षाचं वर्णन आहे. त्यानंतर परत शिवमहापुराणामध्ये एका रुद्राक्षाचं वर्णन आहे, त्याला गौरी शंकर असं म्हणतात. म्हणजे मणी 2 असतात पण चिपकलेले असतात, त्यांना छिद्रे 2 असतात. मणी 2 पण एकत्र, याला म्हणतात गौरी शंकर. त्याच्यानंतर पुन्हा एक रुद्राक्ष येतो, त्याचंही वर्णन शिवमहापुराणात आहे, त्याला म्हणतात गौरी गणेश. म्हणजे गोल रुद्राक्ष असतो आणि त्याला गणपती बाप्पाच्या सोंडेसारखी सोंड असते, नॅचरल, त्याला गौरी गणेश म्हणतात. तर कुठल्या प्रकारचा रुद्राक्ष घातल्यानंतर काय फायदा होतो एवढं चिंतन आपल्याला बघायचं आहे. सर्वांगाचं कान करून ऐका, माझ्याकडे 15 मिनिटं आहेत. 1 मुखी रुद्राक्ष अत्यंत दुर्लभ आहे, तो महादेवाचं स्वरूप आहे. 1 मुखी रुद्राक्ष मिळत नाही. 1 मुखीमध्ये 2 प्रकार असतात, एक काजूच्या आकाराचा असतो, एक गोल आकाराचा असतो. गोल आकाराचा 1 मुखी असतो, काजू आकाराचा 1 मुखी असतो. काजू आकाराचा मुबलक प्रमाणात मिळतो, गोल आकाराचा दुर्मिळ आहे, ज्याची किंमत लाखो रुपयापर्यंत मोजावी लागते. 1 मुखी. 2 मुखी जो रुद्राक्ष आहे हा लक्ष्मी नारायणाचं स्वरूप आहे, फार महत्वाचं आहे. तरुण पोरांना माझी प्रार्थना, आतापर्यंत तुमच्या गावात असा बाबाच आला नसेल माझ्यासारखा. जर लग्न जुळत नसेल तर 2 मुखी रुद्राक्ष घालायचा, 1001% लग्न जुळतं. फक्त अट आहे, पोरगा पुडी खाणारा आणि दारू पिणारा नसावा. बेवड्याला कोण पोर देईन? आपण आपली पोर तरी देऊ का बेवड्याला? मग दारू पिणारे बेवडे म्हणतील इज्जत असेल तर सुधरून जा. बेवड्याला बेवडा म्हणणं काय पाप आहे? असं नाही, येऊ नाही. तुम्ही काय मा बापाच्या पैशाची पित नाही, तुम्ही तुमच्याच पैशाने पितात. पण तुम्ही पिल्यामुळे तुमच्या घरामध्ये जी माझी बहीण आहे ना, तिला काय त्रास असतो ती शब्दात व्यक्त नाही करू शकत. तुम्ही तिच्यासाठी काजू बदामाच्या बरण्यात जरी भरून ठेवल्या ना, तिला त्या गोड नाही लागत. तिला फक्त एकच संकट, काय? माझा नवरा दारू पितो. दारुड्याच्या घरची परिस्थिती मी अनुभवलेली आहे म्हणून सांगतो. जगात दारू पिणारा अजून जन्माला आला नाही दादा. दारूच आपल्याला पिते, आपल्या खानदान, इस्टेट, प्रॉपर्टी, जायदाद, इज्जत सर्व पिते दारू. दारू प्यायचे नाही. दारू गांजा मत पिया, रो अक्कल गुंग होती है, अपने पल्लू का पैसा खर्च कर मुंह में मक्खी फिरती है. दारू पिली नाही पाहिजे. अरे तिनं घरदार, बायको, पोर सर्व तिनं तुमच्या नावावर समर्पित केला आणि तुम्ही दारू पिऊन जर घरी आलात ना तर समाजात इज्जत नाही राहत. मदिरापान करणं, दारू पिणं पाप आहे. काही काही लोक खूप सुंदर असतात, कथा ऐकायला येतील,
बाबाची कथा मन लावून ऐकतील, पण दारू पितात. तेवढा एक दोष आहे, तो काढून टाकावा. दारू पिऊ नये. दारू आपल्या संसाराला बर्बाद करून टाकते दादा. हा. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना दारू पिणं चुकीचं नाहीये, मग तुमची पोटची पोरगी जिच्यावर तुम्ही सर्वात जास्त प्रेम करतात ती पोरगी एखाद्या दारुड्याला देऊन पहा, मग कळेल तुम्हाला दारुड्याच्या घरची परिस्थिती काय असते ती. हा. अरे दारूनं कितीतरी घर बर्बाद केले राजा, कितीतरी घर बर्बाद केले, कितीतरी घर बर्बाद केलेले. मला भरपूर बोलावं वाटतं, पण वेळेचा अभाव आहे माझ्याकडे. चला पुढे, वेळ मिळाला बोलूया नंतर. दारू पिली नाही पाहिजे. लग्न जमत नसेल तर 2 मुखी रुद्राक्ष परिधान करावा, तो गळ्यामध्ये धारण करावा. 3 मुखी जो रुद्राक्ष आहे हा त्रिदेवाचं स्वरूप आहे, ब्रह्मा विष्णू महेश. एखादा पोरगा शाळेमध्ये खूप कष्ट करतो किंवा सकाळी सकाळी ध्यान धारणा करतो, भजन पूजन करतो, त्याच्या साधनेमध्ये त्याला अधिक फल मिळावं याकरता त्यानं 3 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्माजीचं स्वरूप आहे. ही सृष्टी ब्रह्माजीने निर्माण केली. आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आपलं अस्तित्व आपल्याला जर निर्माण करायचं असेल, आपल्या बोलण्याकडे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, आपल्याला वंदनीय पूजनीय लोकांनी मानावं असं जर वाटत असेल, तर 4 मुखी रुद्राक्ष ब्रह्माजीचं स्वरूप आहे, तो परिधान करावा. या 4 मुखी रुद्राक्षाचं अजून एक महात्म्य सांगेल मी तुम्हाला. काय? शरीरामध्ये बऱ्याच व्याधी असतात, कोणाला बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर सारखे रोग. मी सांगत नाही, पण मिश्राजींचे अनेक पत्र मी सुद्धा ऐकले टीव्हीच्या माध्यमातून. आपल्या शरीरात कुठली व्याधी असू द्या, कुठला त्रास असू द्या, तांब्याच्या पात्रामध्ये रात्रीच्या वेळेला 4 मुखी रुद्राक्ष टाकला आणि सकाळी जर ते पाणी प्याला तर शरीर रोगमुक्त होतं. शरीरात रोग राहत नाही, रोगातून बाहेर काढतो 4 मुखी रुद्राक्ष. आणि तो मुबलक प्रमाणात मिळतो. 4 मुखी रुद्राक्ष 400-500 रुपयाला मिळतो, याच्यावर मिळत पण नाही. म्हणून 4 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 5 मुखी रुद्राक्ष आपण थांबूया, डायरेक्ट 6 मुखी बघू. 6 मुखी रुद्राक्ष कार्तिकीचं स्वरूप आहे. हा 6 मुखी रुद्राक्ष ज्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं आहे, ज्याला साधनेमध्ये प्रबळ व्हायचं आहे, त्यानं 6 मुखी रुद्राक्ष धारण करावं. पण 6 मुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करता येत नाही, तो दंडावर धारण करावा लागतो. गळ्यात घालता येत नाही 6 मुखी रुद्राक्ष. 7 मुखी रुद्राक्ष लक्ष्मीचं प्रतीक आहे. ज्याला व्यापारामध्ये वृद्धी मिळवून घ्यायची असेल, व्यवसायामध्ये वृद्धी मिळवून घ्यायची असेल, आपण कुठलंही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नसेल तर 7 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 7 मुखी रुद्राक्ष धारण केल्यानंतर हातातली लक्ष्मी टिकून राहते, घरामध्ये शांतता निर्माण होते, वृत्ती माणसाची स्थिर राहते, चंचल वृत्ती राहत नाही. त्यानं 7 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 8 मुखी रुद्राक्ष हा कालभैरवाचं स्वरूप आहे. एखाद्या माणसाचं आयुष्य जर 80 वर्षाचं असलं आणि तो 100व्या वर्षी जर अपघाताने मेला, त्याचं 30 वर्षाचं आयुष्य बाकी राहतं. पण असं म्हणतात, ज्यानं 8 मुखी रुद्राक्ष परिधान केला तो मनुष्य आपलं भाग्यात जेवढं आयुष्य तेवढं आयुष्य पूर्ण जगतो. पूर्ण आयुष्य जगण्याकरता 8 मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे. 9 मुखी रुद्राक्ष हा सुद्धा कपिल मुनीचं स्वरूप आहे. माँ दुर्गा प्रसन्न करून घ्यायची असेल तर 9 मुखी रुद्राक्ष धारण करावा. राजकीय क्षेत्रातल्या मंडळीने सुद्धा 9 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळतं. 10 मुखी रुद्राक्ष साक्षात विष्णूचं स्वरूप आहे. तुमच्या जीवनात तुम्ही कुठलाही संकल्प करा, ती इच्छा तुमची पूर्णत्वास नेतो, त्यानं 10 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 11 मुखी रुद्राक्ष हा रुद्र स्वरूप आहे. आपण जर विजेचं काम करत असलो, म्हणजे वायरमन लोक असतील, आपला विजेशी अधिक संपर्क येत असेल किंवा अग्नीशी अधिक संबंध येत असेल, वेल्डिंगचं काम असेल, अशी जी लोक कामं करतात ज्यांचा आगीशी संबंध येतो, त्या लोकांनी 11 मुखी रुद्राक्ष धारण करावा. 12 मुखी रुद्राक्ष आदिमाये समान आहे. 12 मुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करता येत नाही, दंडावर धारण करता येत नाही. 12 मुखी रुद्राक्ष आदिमायेचं स्वरूप असल्यामुळे त्याला केसामध्ये परिधान करावा लागतो, केसामध्ये धारण करावा लागतो. केस हे माणसाचं आभूषण आहे, स्त्रीचं असो की माणसाचं असो. ते कापले नाही पाहिजेत. मी सुद्धा केस वाढवलेत. मी जवळजवळ 14-15 वर्षापासून डोक्यावरचे केस काढले नाहीत. पण याचं मुहूर्त ठरलं आता. 12 मे रोजी बालाजीला जाऊन केस द्यायचेत मला.
म्हणजे या काही नवस बिवस म्हणजे केस ठेवण्याचं काही नवस नाही, पण मी का बरं केस ठेवले, जाऊ द्या बा, हिंदू धर्मात बाया कापायला लागल्या म्हणून मी वाढवले होते. पण आता असं वाटलं की नको बा, काढून टाकू, म्हणून 12 मेला जाऊन काढून टाकायचे बालाजीला. काय असं संकल्प वगैरे काही नाही. 13 मुखी रुद्राक्ष विश्वेश्वरा समान आहे. एखाद्या स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी माझ्या पतीच्या खांद्यावर जावी, पण सौभाग्यवती जर मरायचं असेल तर 13 मुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा. रुद्राक्ष गळ्यात धारण केला चालतो. माझी हात जोडून प्रार्थना आहे, माझ्या बोलण्याचा कोणी गैरअर्थ करू नये. माझी विनंती, बऱ्याच बाया गळ्यामध्ये गुरुचा फोटो घालतात. तुमची गुरुवर श्रद्धा आहे मला मान्य, पण ऐका, आपल्या छातीवर जागा फक्त 2च गोष्टींची आहे. एक आपल्या नवऱ्याची, म्हणून फक्त नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घालावं, दुसरं काहीच बाईने गळ्यात घालू नये. मी या मताचा आहे. सोन्याचं 5 किलोचं घाला ना मंगळसूत्र, काही बिघडत नाही, पण पती परमेश्वरा व्यतिरिक्त आपलं हृदय कोणासाठी नाही, म्हणून गळ्यात दुसरं काही घालायचं नाही. पण शरीराच्या पतीचं लेणं ते मंगळसूत्र आहे, पण जो आपला खरा पती ना आत्म्याचा, तो महादेव, त्याच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे रुद्राक्ष आहे. म्हणून ज्या स्त्रीला सौभाग्यवती मरायचं असेल, म्हणजे तुम्ही तर मरूच नाही, पण सौभाग्यवती जायचं असेल तर शिवमहापुराण असं सांगतं, 13 मुखी रुद्राक्ष धारण करा. 14 मुखी रुद्राक्ष सुद्धा शिवस्वरूप आहे, तो पापाचं नाश करतो, पुण्य मिळवून देतो, म्हणून 14 मुखी रुद्राक्ष परिधान करावा. आता 1च मुखी रुद्राक्ष राहिला, कोण? 5 मुखी. लक्षपूर्वक ऐका, 1 मुखीपासून तर 14 मुखीपर्यंत जेवढेही रुद्राक्ष आहेत, या सर्व रुद्राक्षांचा सार जर कुठल्या रुद्राक्षात असेल तर तो 5 मुखी रुद्राक्षात आहे. पंचमुखी सदा सुखी असं म्हटलं जातं. 5 मुखी कोणी धारण करावा? स्त्रीने, पुरुषाने, म्हाताऱ्याने, लहान पोऱ्याने, अबालाने, वृद्धाने, सौभाग्यवती स्त्रीने किंवा ऐव स्त्रीने, कुणी परिधान केला तरी चालतो. 5 मुखी. आणि पुन्हा एकदा सांगेल मी, 2 मुखी पासून तर 7 मुखीपर्यंत जेवढी रुद्राक्ष आहेत हे फार स्वस्त मिळतात. 500 रुपयाच्या आत 1 दाना मिळतो. पण बाकी 8 मुखीपासून 14 मुखीपर्यंत आणि 1 मुखी तर भेटतच नाही. याच्या किमती फार असतात. मला 33 दाण्यांचा कंठा बनवायचा आहे गौरी शंकर नावाच्या रुद्राक्षाचा. 1 गौरी शंकरचा दाना 3500ला मिळतो ना, असे 33 दाणे घ्यायचे, पण मला दाता भेटत नाही. दाता शोधतोय मी, मिळाला तर घालू, आपलं जीवन भिकारी आहे. पण सांगण्याचा उद्देश काय? रुद्राक्ष आभूषण आहे, प्रत्येकाने घातलं पाहिजे. 5 मुखी रुद्राक्ष हा नेपाळचा जर असला तर खूप चांगल्या क्वालिटीचा. लक्षपूर्वक ऐका. म्हणून आपण एक संकल्प हाती घेतला, काय? उद्यापासून आमच्या कार्यकर्त्यांकडेच तुम्हाला 5 मुखी रुद्राक्ष मिळू शकतो. 5 मुखी रुद्राक्षाची किंमत किती आहे माहिती आहे? बाहेर तुम्ही बाजारात जर घ्यायला गेलात तर तुम्हाला 200, 300 रुपयाच्या खाली मिळणार नाही. पण 1 5 मुखी रुद्राक्ष आपण 50 रुपयाला देणार आहोत. किती रुपयाला? फक्त 50 रुपयाला 1. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसाने जरी तो परिधान केला तरी चालेल. त्या रुद्राक्षाचा विधी कसा करायचा, तो कोणत्या मंत्रानं परिधान करायचा, त्याची पूजा कशी करायची हे पण मी सांगणार. बर, तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही शिवमहापुराण कथा करायला आले का रुद्राक्ष विकायला आले? तुम्ही आमच्या रवंजात येऊन धंदा मांडला का? तुम्ही बाकीच्या बाबा लोकांसारखे, म्हणजे बाकीचे बाबा लोक धंदा करतात असं नाही, पण मग तुम्ही बी त्यातलेच आहेत का? तरी सुद्धा असे काही काही चावळणारे टगे आहेत. गजानन महाराज काळा का गोरा ते बी माहीत नाही, तरी कथा ठेवणाऱ्यांना सांगतात गजानन महाराजांनी गाईच्या नावावर पैसे खाल्लेत. अरे मी जर गाईच्या नावावर पैसे खाल्ले असते तर एक शेतकऱ्याचं पोरग मला 100 रुपये रोजानं कोणी बोलवलं नसतं. आज 2 तास बोलायचे लोक मला 25, 30 हजार रुपये देतात. 7 दिवस कथा करायचे लोक मला 2, 2, 2.5 लाख रुपये देतात. जर मी गाईच्या नावावर पैसा कमवला असताना राजा, तर गोमातेनं मला या स्थितीला आणू दिलं नसतं. पण हे जे कावडे असतात ना गावोगावी, हे कावडे काही जमू देत नाही बा. हे जखम शोधत राहतात. माझ्या आयुष्यात मला धंदा कधी जमला नाही. माझं जीवन जे आहे ते आहे. मी माझ्या मस्तीत जगणारा माणूस आहे. आपल्याला काही घेणं देणं नाही. गाव ना गाव बहीण मारुती बेंबीचोय. मी बोलणाऱ्याकडे लक्षच देत नाही. मी तर स्वाभिमानानं सांगतो. माझ्याबद्दल जर कोणी असं म्हणत असेल ना, मला गाईच्या चाऱ्यासाठी कोणी 10 रुपये दिले असा माणूस आणून द्या, मी कीर्तन करणं सोडून देईल.
पण चुकीचा प्रचार करणे हा काही लोकांचा धंदाच आहे. बोलायला काही भेटलं नाही म्हणून उचलायची जीभ, लावायची टाळूला. हे का बरं सांगतोय? मला काय नको, तुमचा रुपया नको. हा जो 50 रुपयाला तुम्ही रुद्राक्ष घेऊन जाणार, जेवढे रुद्राक्ष विकले जातील या सर्व रुद्राक्षाचे पैसे तुम्ही या शिवमहापुराणाची वर्गणी जमा करतात ना, ते वर्गणी ठेवून घ्यायचे. आपल्याला 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. रुद्राक्षाचा मला 1 रुपया नको, कारण गाव आपलं छोटं आहे, खर्च महामोर आहे आणि एवढी वर्गणी जमणार नाही याची गॅरंटी मला सुद्धा आहे. मग आपण सर्वच जण वर्गणी देऊ शकतो असं नाही, पण महादेवाचा आशीर्वाद, भोलेनाथाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून हा उपक्रम आपण हाती घेतलाय. म्हणून एकेका घरात 10 जरी रुद्राक्ष गेले तरी 10 रुद्राक्ष 500 रुपयाचे होतात, नाही का? ते 500 रुपये गजानन महाराजांना देत नाही तुम्ही, ते तुमच्या वर्गणीमध्ये जमा होतील. त्या पैशाशी माझा काही एक संबंध नाही. ओरिजिनल पुन्हा रुद्राक्षाबद्दल मी सांगेल. तो 50 रुपयाचा घेतलेला रुद्राक्ष जर तुम्हाला कोणी सांगितलं की हा रुद्राक्ष डुप्लिकेट आहे, त्याला जबाबदार गजानन महाराज आहे. हां, एवढ्या गॅरंटीचं कोणी सांगू शकत नाही. पण कर नाही तर डर कशाला पाहिजे बाबा? हां, मला काय घेणं देणं नाही. फक्त एवढा मुद्दा सांगायचा आहे की रवंजामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक माणसाच्या गळ्यात रुद्राक्ष असला पाहिजे, ही आमची मानसिकता, हे आमचं म्हणणं आहे. म्हणून उद्यापासून आमचे कार्यकर्ते तर 7 वाजेपासून बसतील. ज्याला ज्याला लागतील एक 3-3.5 हजार रुद्राक्ष आहेत. हाजीर तो वजीर, संपले तर संपले. कारण मला माहिती आहे माय माऊल्यांचं असं आहे, मग पोऱ्याला बी पाहिजे, उले बी पाहिजे, जवाईल बी पाहिजे, पोरले बी पाहिजे. म्हणजे काय, जेवढी लोकसंख्या तेवढ्या घेत नाहीत माय माऊल्या, अख्या खानदानीचे रुद्राक्ष घेतात. म्हणून फक्त 3-3.5 हजार रुद्राक्ष आहेत. जेवढे ज्यांना पुरले त्यांना पुरले. म्हणून ज्यांना ज्यांना पाहिजे असतील उद्या लवकरात लवकर आमच्या कार्यकर्त्यांकडे जे वर्गणी करता बसतात त्यांच्याकडेच येऊन ते रुद्राक्ष घेऊन जायचे. पुनश्च एकदा सांगेल, या रुद्राक्षाचं फार मोठं महत्त्व आहे. या रुद्राक्षाने तुम्हाला जग जिंकता येतं. साक्षात महादेवाची कृपा तुमच्यावर करून घेता येते. हे महादेवाच्या सुंदर अशा कथा आहेत. उद्याची कथा अत्यंत महत्त्वाची कथा आहे. सती मातेने आपलं शरीर यज्ञकुंडामध्ये समर्पित केलेलं आहे. उद्या महादेवाचं लग्न आहे. मा पार्वती सोबत उद्या जसं लग्न हिमालय पर्वतावर लागलं होतं मा पार्वतीचं आणि भगवान शंकराचं, सेम तसंच्या तसं लग्न आपल्याला रवंजात लावायचं आहे. म्हणून माय माऊल्यानो तुम्हाला प्रार्थना, उद्या कपाटातली जी सर्वात जुनी साडी असेल, भंगार सर्वात जुनी साडी नेसून यायची. हा हा, जी कपाटातली चांगल्यात चांगली भारी साडी असेल उद्या ती नेसून यायची. आणि जर नाही नेसली ना तर कपाटात उंदीर घुशीन आणि बरोबर त्या साडीचा कार्यक्रम लावीन पाहा. हा, आपण जे बोलतो तेच होतं. उद्या देवाचं, महादेवाचं, म्हणजे आपल्या बापाच्या 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 बापाचं लग्न आहे. आणि महादेवाच्या पुरुषांना सुद्धा सांगतो, असं बन्यान बिन्यांवर यायचं नाही. उद्या चांगले कपडे बिपडे घालून बरं का, टकाटक लग्नाला येतो तसं यायचं. उद्याच्या लग्नाच्या सर्वांना मूड पत्रिका आहेत. फक्त आहेर सरपंचाकडून घ्यायचे 24 तारखेनंतर, आपला काही संबंध नाही. हा, मूड पत्रिकेला आई राहणावं लागतं बरं का. हा, सक्ती नाही, बळजबरी नाही. पण उद्या ज्यांना ज्यांना महादेव आणि पार्वतीच्या लग्नामध्ये आहेर वाजवायचा, आपण निश्चित आपला आहेर वाजवू शकतात. उद्या सर्वांना सुंदर अशा प्रकारे अक्षदा वाटल्या जातील. महादेव पार्वतीची सुंदर अशी झाकी बनवली जाईल आणि मंगलाष्टक म्हणून महादेवाचं आणि पार्वतीचं इथं लग्न सोडा लागेल. आतापर्यंत तुम्ही नाचला नाहीत, पण उद्या माझी प्रार्थना असेल, उद्या आमच्या सकट अख्खा मंडप नाचला पाहिजे. जो उद्या नाचणार नाही ना, आयुष्यात देव टायर पंचरच करेल. हा ध्यानात ठेव जा. उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, मंगलमय दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. उद्यापासून आनंदोत्सवच आहे. उद्या लग्न होईल, परवा गणपती बाप्पाचा जन्म होईल. शिवमहापुराणात उद्यापासून सर्व आनंदाच्या कथा आहेत. या सर्व कथेंचा आपण सर्व लोक आस्वाद घ्याल, आनंद घ्याल. मी पुन्हा एकदा सांगेल, ऊन प्रचंड परत आहे, शेतीचे काम आहेत, तरीसुद्धा ही संधी आपल्या जीवनात पुन्हा पुन्हा येणार नाही. म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा यज्ञ चालला आहे. जेवढी जास्तीत जास्त वर्गणी आपल्याला देता येईल तेवढी वर्गणी आपण द्या. आणि जवळजवळ सर्वांनी प्रत्येकाच्या घरामध्ये उद्यापासून रुद्राक्ष गेले पाहिजेत. कार्यकर्त्यांकडे येऊन ते रुद्राक्ष घेऊन जा. आणि ज्यांना ज्यांना गंधाची बाटली पाहिजे असेल 60 रुपये आमच्या सोनू भैयाला द्यायचे आणि त्याच्याकडून ती बाटली घेऊन द्यायची. उद्याची कथा बरोबर 8:45 म्हणजे 8:45 चालू होणार. आणि उद्याची कथा थोडी लेट सुटण्याची शक्यता आहे.
उद्या 11:30 पण होऊ शकतात, 12 पण होऊ शकतात. त्या पद्धतीने उद्याच्या कथेचा नियम, या पुढे बसलेल्या मावशींपैकी एकीने जरी जांभुडी दिली कथा सुटलीच. म्हणून उद्या दुपारी थोडी झोप घ्या, पण जांभुड्या मात्र देऊ नका बरं का. उद्याच्या लग्नाकरता सर्वांनी या, ही सर्वांना प्रार्थना. आरती होईल, आरतीनंतर सर्वांना प्रसाद मिळेल आणि प्रसाद घेऊन सर्वांनी घरी जा. आणि उद्या येताना लग्नाला या, येताना अहिराना. एक छोटंसं भजन. शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है. सुनते सुजान करते हैं ध्यान, सुजान करते हैं ध्यान. शिव अमृत रस को बीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. जाकी अमोप कल्याण रूप, सबके मन को या भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए. शिव ध्यान लगा मन को भी जगा, ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को भी जगा. ध्यान लगा मन को भी जगा. तन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. चौबीस हजार श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहलाए, शिव की महिमा बतलाए, शिव की महिमा बतलाए, शिव की महिमा बतलाए. हे भोले, हे भोले, हे भोले, हे भोले. शिव भोले, हे भोले, शिव भोले, शिव भोले. 24,000 श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहलाए, शिव की महिमा बतलाए, शिव की महिमा बतलाए, शिव की महिमा बतलाए. हो जा पुनीत विषयों को जी, हो जा पुनीत विषयों को जीत, मन कामना फल लीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव पुराण शिवजी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. हे कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारम भुजगेन्द्रहारम, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि. लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप, प्रेमे आलिंगन आनंदे पूज भावे वाळिन मने. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बन्धुज सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरं त्वमेव, त्वमेव सर्वं. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा हृदया स्वभावात् प्रकृति स्वभावं करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण
कृष्णा हरे हरे। बोलिए शिव महापुराण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सुकेश्वर भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर नमः पार्वती पते हर हर नमः पार्वती पते हर हर। धर्म की जय हो। अधर्म का नाश हो। प्राणियों में विश्व का कल्याण। भारत माता की जय। गौ माता की जय। नमः पार्वती पते हर हर।